गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला आपण फेब्रुवारीमध्ये एक मुलाखत घेतली होती 7 तारखेला. आता मार्च परत 7 तारीखच आली, पहिला शनिवार. त्यावेळी आपण सुरू केलं होतं दुःख कारण मीमांसा सिद्ध साधन पद्धती स्वाध्याय 6 हा चालू आहे आपला. त्याच्या आधीच्या मुलाखतीत आपण वंशविमोचन आणि ऋणमोचन हे 2 भाग झाले होते. आता कर्मविमोचन चालू आहे. तर त्याच्यातलं काही आकृती आपण परत घेतो, थोडंसं टचअप करायला मागचं. ते हे जे दिसतंय ते आता दिसतंय बरोबर सगळ्यांना, मागचे ते कलर काढलं दिसत नव्हतं म्हणून ते परत काढलं आहे. मध्ये तो जीव आहे, त्याच्या भोवती देहिक वलय, त्याच्या सभोवती ते आत्मिक वलय आणि सगळ्यात शेवटी ते कर्मवलय. बरोबर, असे 3 वलय आपल्या देहाभोवती असतात, धारण होतात ती. आणि कर्म कुठून धारण होतं? कर्मवलय कसं धारण होतं? झोपेमध्ये होतं, रात्री. झोपेत आणि रात्री, दुपारच्या झोपेत कर्मधारण होत नाही. म्हणून ते सांगितलं की नाईट ड्युटी जरी असली तरी त्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते धारण होतं. असं नाही की 1 तास झोप काढायला पाहिजे मग कर्मधारण होणार, असं नाही. ते एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते धारण होते. म्हणून त्यांना कुठेतरी म्हणतात ना, असं एक डुलकी लागली तरी त्याच्यात ते कर्मधारण होतं. तर ती रात्रीमध्ये झोपेमध्ये ते कर्मधारण होते. आणि ते कशी होते? कर्मवलय येतं ते प्रथम कुठे येतं? दिसते कर्मवलय चिकटून दिला काय? ते आत्मिक वलय. आत्मिक वलयातून ते देहिक वलयामध्ये जातं आणि मग तिथून मग ते कुठे जातं? पुढे प्रवास कसा असतो पुढे? आत्मिकातून देहिक, देहिकमधून कुठे जातं? कुठे देतं ते? आपल्या देहात कुठे जातं? आपल्या कर्म असतं ते कोणाला प्रेरणा देतं? बुद्धीला देतं प्रेरणा. बुद्धी चालायला लागते. मग बुद्धी काय करते? आपल्या इंद्रिय त्यांना प्रेरणा देते. त्याच्याप्रमाणे आपल्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्याच्याप्रमाणे क्रिया घडायला लागतात. क्रियेतून पुढे कर्मधारणा होते आणि त्याचा जो विषय आहे त्या कर्मातला तो धारण झाला की कर्माची परिपूर्ती झाली, पूर्ण झाली. हा सगळं आपण ते साखळी सगळी आपण बघितली होती. तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या. त्यातलं हे अजून एक आकृती आहे, पुढची आकृती नेक्स्ट जे आहे ती. हे मागचे आपण सगळं बघितलं आहे, फक्त परत एकदा त्या आकृतीने. तर हे कर्मधारणा पण बघितली की ती सूक्ष्म देहात येते, सूक्ष्मातून स्थूल देहामध्ये येते आणि तिथून मग बुद्धीकडे जाते. बरोबर आहे. आता जर कर्मधारणा आपलं जे विकसित देह आहे हा सूक्ष्म देह, तो विकसित किती इथे पहिल्या आकृती दाखवलं ना इकडे 100% विकसित आहे. त्यामुळे काय होतं? कर्मसुद्धा 100% धारण झालं सूक्ष्म देहात. आणि सूक्ष्म देह 100% असल्यामुळे तिथून 100% कर्म स्थूल देहाकडे आलं. त्यामुळे याच्यातून काय मिळेल? ह्या कर्मपूर्तीतून समाधान मिळेल. आणि दुसरी आहे तिकडची, इथे 50% कर्मधारणा दाखवली. ती दुसरी आकृती ब्ल्यू कलरमध्ये आहे ना, ती कर्म 100% अनुकूल आहे. परंतु तिथे काय झालं? आपला सूक्ष्मदेह आहे तो किती आहे? सूक्ष्मदेह 50% विकसित आहे. त्याच्यामुळे काय झालं? समजा मी सांगितलं एक दूध आहे, समजा तुमच्याकडे 1 लिटर दूध कोणतरी आणून दिलं. तुमचं भांडं जर अर्धा लिटरचं असेल तर काय होणार? त्यात बसणार फक्त अर्धा लिटर दूधच. बरोबर की नाही? अर्धा लिटर घेता नाही ना. तसं ते झालेलं आहे. सूक्ष्मदेह 50%च विकसित आहे. त्याच्यामुळे कर्म जरी अनुकूल असलं तरी त्यात धारण होताना फक्त 50% झालं. तिथून ते स्थूल देहाकडे प्रवाहित झालं, परंतु समाधान त्याच्यातून मिळणार नाही, कारण अर्धवटच झालेलं आहे ते. तर ह्या 2 आपण आकृत्या बघितल्या. आता पुढची जी आकृती आहे त्याच्याकडे आपण यायचं आहे. अपेक्षावाले ती आपण नंतर बघू. आता मी त्याच्या आधी बाकीचं सांगतो थोडं, मग आपण येऊया. हे राहू दे, हरकत नाही. तुम्हाला मध्येच कंटाळा माझ्याकडे बघायचं तर याच्याकडे बघू शकता. तर आता आपण आलो, हे कर्मविमोचन कसं होतं त्याच्याकडे आपण आलेलो आहे. आणि त्याच्यासाठी विमोचन म्हणजे काय व्हायला पाहिजे? तर त्यातले जे काही दोष आहेत ते दूर करायचे. त्यासाठी आपण त्याची प्रोसेस सगळी समजून घेतली की कर्माची धारणा कशी होते. बरोबर की नाही? त्याच्यातलं आता आपण त्याचं मी उदाहरण दिलं होतं मागच्या वेळी. कुठलं? सिंपल उदाहरण. संध्याकाळी आपण काय करतो किंवा सकाळी चहा पितो. बरोबर की नाही? कोणतरी माझ्याकडे पाहुणे आले किंवा मला पण वाटलं की चहा प्यावा, तर आपण काय करतो? माझ्यात प्रथम तो विचार निर्माण झाला की चहा मला प्यायची इच्छा झाली निर्माण. त्या इच्छेप्रमाणे काय झालं? माझ्या बुद्धीला प्रेरणा झाली की आता आपण चहा बनवायला हवा. मग त्याप्रमाणे काय केलं? माझ्या बुद्धीने माझी जी कर्मेंद्रिय आहेत त्यांना प्रेरणा दिली की जा 10 भांडं ठेव, पाणी टाक, दूध टाक, त्याचं किती प्रमाण सगळं केलं. नंतर तो पाहुणा कोण असेल त्याला मी चहाचा कप तो आणून दिला आणि मी पण घेतला. आणि जेव्हा त्याने तो प्यायला आणि चहा छान झाला म्हटलं आणि समाधान, तेव्हा काय झालं? आपल्याला ते कर्म पूर्ण झालं. एक छोटंसं उदाहरण या पुस्तकात दिलं, ते तुम्हाला मी समजावून सांगितलं. तर
अशा प्रकारे ते कर्माची धारणा होत असते. तर ते प्रतिकूल कर्म म्हणजे काय होतं, त्यात छोट्या छोट्या गोष्टी, समजा ते भांडंच मला वेळेवर मिळालं नाही चहा करायचं, बरोबर आहे, किंवा भांडं आहे पण चहाची पावडर नाही मिळाली, दूध नाही मिळालं, किंवा दूध आहे पण दूध नासलेलं आहे, किंवा माझं टाकताना प्रमाणच चुकलं, किंवा नेमका गॅसच गेला, बरोबर की नाही, किंवा माझ्याकडे इलेक्ट्रिक ते गेलं असेल, जे काय असेल. म्हणजे अशा अनेक अडचणी प्रत्येक टप्प्यावर आपल्या कर्मामध्ये येतात आणि तशा झाले की त्यामध्ये काय होणार, त्या कर्मामध्ये अडथळा निर्माण होतो आणि आपलं कर्म आहे ते त्याच्यातून आपल्याला समाधान ही अवस्था प्राप्त होत नाही. तर हे जे सांगितलं, कर्म कर्तव्य परत्वे व्यतीत करणे, हा कर्म विमोचनाचा मुख्य भाग आहे. की कुठलंही कर्म असतं ते आपलं काय कर्तव्य पद्धतीने ते करायला पाहिजे. मला करायची इच्छा झाली म्हणून असं नाही, तर ते माझं कर्तव्य आहे, ही भावना त्याच्यात आली तर ते कर्म पूर्ण झालं. आणि दुसरा एक शब्द यांनी या पुस्तकात दिलेला आहे की चाचाने, की पदार्थामध्ये प्रेम शिंपडले तर स्वयंपाक देखील साधा स्वयंपाक रुचकर होतो. म्हणजे काय, इच्छा नाही तर आपल्या मनापासून पाहिजे. म्हणतो ना, आलं आहे कोणतरी म्हणून आलं द्यावं लागेल, आता असं केलं तर काय होणार. बायको पण कधी नवऱ्यावर कंटाळते ना, आला बाबा एकदाचा उशीर आला, काहीतरी ड्युटी करून कुठून तरी, बाबा आता मला झोपेतून उठावं लागणार, द्यायला काहीतरी आता. किंवा मुलं कधी उशिरा येतात शाळेतून, आई दमलेली असेल ती पण कंटाळून कधी वाढते. तर प्रत्येक जे आपले भाग आहेत, पायऱ्या आहेत त्याच्यातल्या, जेवण बनवण्यापासून वाढण्यापर्यंत, त्यामध्ये जर आपलं प्रेम असेल तर काय होतं, तो जो खाणारा आहे पाहुणा किंवा आपल्या घरातले पण सदस्य, त्यांना काय होतं, त्याच्यातून रुचकर आनंद वाटतो. तर त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की नुसतंच कर्तव्य परत्वे नाही तर मनापासून, म्हणतो ना दिलसे, आपण ते कुठलीही गोष्ट देताना मनापासून कर्तव्य रूपाने तर आहेच, कर्तव्य म्हणून तर देणारच आई मुलांना किंवा पत्नी आपल्या नवऱ्याला पण देईल, पण त्याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये थोडं प्रेम, म्हणजे म्हणतो ना लगाव किंवा प्रेम जर टाकलं तर ते रुचकर होतं. तर हा एक भाग महत्त्वाचा आहे. तर आता प्रतिकूल कर्म म्हणजे काय, आपण आता इकडे येऊया, आजच्या मुख्य मुलाखतीला आपण आता सुरुवात करूया. तर मागचं एक मी उदाहरण सांगितलं की आता आंब्याचा मोहर येतो, तर आंब्याला काय लागतात, प्रथम गर्भावस्था कर्माची, एक त्याचं उदाहरण दिलं होतं. काय होतं, मोहर येतो तो आंब्याला, बरोबर की नाही. तर जो मोहर असतो तो काय अगदी फुलाच्या रूपात असतो आणि छोटी छोटी फुलं असतात, आंब्याला मोहर आला. त्याच्यानंतर पुढे काय होतं, त्याचं छोटी कैरी तयार होते त्याच्यामधून, म्हणजे फळ तयार झालं त्याच्यामध्ये. ही कर्माची काय झाली, बाल्यावस्था झाली. पुढे मोठी कैरी निर्माण झाली त्याच्यातून, म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये तारुण्यावस्था झाली. आणि नंतर शेवटी ज्या कैरीचं रूपांतर जेव्हा पिकलेल्या आंब्यात झालं तर काय झालं, त्या कर्माची वार्धक्य अवस्था, म्हणजे त्यांचा प्रवास कुठपर्यंत झाला, गर्भावस्थेपासून बाल्य, तारुण आणि वार्धक्य, तिथपर्यंत त्या कर्माचा प्रवास झाला. तर काय होतं, तो आंबा काय लागतो तुम्हाला हाताशी आला, तो गोड. म्हणजे आपलं कर्म आहे कुठलं पण, त्या सगळ्या प्रोसेसमधून गेलं या पद्धतीने, तर शेवटी त्याचं जे आउटकम आहे, आपण म्हणतो ना, आता मला बरं वाटलं हे जे काय मी केलं त्याच्यातून, तर ते फळ आहे ते गोड लागतं, म्हणजे हे वार्धक्य अवस्था आहे. तर आता त्याच्यामध्ये कुठे कुठे अडथळा येऊ शकतो. तर पहिले जे आहे आपला दुसरं एक गोष्ट त्याच्यामध्ये की अनुकूल कर्म आणि प्रतिकूल कर्म, हा एक भाग त्यात समजायला पाहिजे आपण. अनुकूल कर्म आणि प्रतिकूल कर्म म्हणजे काय, तर अनुकूल म्हणजे एखादा तुम्हाला, आपण म्हणतो माझ्या नशिबातच नाही असं म्हणतो ना आपण, म्हणजे काय किती पण प्रयत्न केले तरी त्यात यश येत नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की हे माझ्या जीवनात प्रतिकूल आहे, याच्यामध्ये काहीतरी प्रतिकूलता आहे. आणि एखादा गोष्ट आपण केली की सहज ती आपल्या हातून यश मिळतं, म्हणजे काय झालं, ते मला कर्म अनुकूल आहे, बरोबर की नाही. तर हे अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे काय असतं, आता दिवस आहे, दिवसानंतर काय येते, रात्र आहे, रात्रीनंतर परत दिवस, असं हे निसर्गाचं चक्र आहे. तसं आपल्या जीवनातसुद्धा दोन गोष्टी सतत चालू असतात, अनुकूल कर्म, प्रतिकूल कर्म. अनुकूल कर्म असं कोणी जगात म्हटले ना, समर्थाने काय म्हटले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे काय, तर मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे प्रत्येकाला, अगदी संतांना, सिद्धपुरुषांना पण आहे, कर्म आहे ते आपल्याला काय अनुकूल आणि प्रतिकूल हे त्या पद्धतीने येतच राहतं. फक्त त्याच्यामध्ये आपण काय करावं लागतं, तर प्रतिकूल कर्म आल्यावरती आपल्याला काय करायचं असतं, त्याला भ्यायचं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय पाहिजे, आपल्याला धैर्य पाहिजे, म्हणतो ना, धैर्य पाहिजे, त्याला काय पाहिजे, सबुरी पाहिजे, की हे दिवस पण जातील, बरोबर की नाही, वाईट काळ असेल तो जाईल. आणि नंतर अनुकूल कर्म आहेच, कारण निसर्ग इतका, बरोबर नाही, असं झालं आहे का कधी, आता दिवस आले आता रात्र होणारच नाही, किंवा रात्र आली तर दिवस होणारच नाही. ग्रहणामध्ये सगळे घाबरायचे ना पूर्वी, आत्ताच ग्रहण झालं ना पौर्णिमेला, पूर्वी काय लोक करायचे, ग्रहण लागलं का, अरे काहीतरी चांगलं काम करा, दान करा, नाही तर ते
सूर्याला राहू गिळून टाकेन असं काहीतरी ते मुद्दाम लोकांना घाबरायला त्यांनी ते निर्माण केलं होतं. खरं तसं होतं का? नाही. ग्रहण पण तात्पुरतं असतं. किती आतापर्यंत ग्रहणं आलेत. म्हणजे कुठलंही जे तुमच्या जीवनात पण जे काही असा काळ असतो आपल्या जीवनात, म्हणतो ना अपयशाचा काळ, दुःखाचा काळ किंवा प्रतिकूल कर्म, त्याला आपल्या कर्माच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते प्रतिकूल कर्म, तो जरी आला, प्रतिकूल कर्म आला तरी त्याच्यामागं मग अनुकूल कर्म आहे. फक्त काय करायला पाहिजे, त्यावेळी आपल्याला धैर्याने त्याला सामोरं जायला पाहिजे. त्याच्यातून जर आपण निराश झालो तर काय होणार, आहे ते प्रतिकूल कर्म अजून जड वाटायला लागतं, बरोबर की नाही. आता समजा एखाद्या मागे काहीतरी वजन दिलं एखादं आणि तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये छान प्रसाद आहे, तू घरी जाऊन खायचं आहे, तर काय होईल, आपल्याला ते जड वाटत नाही पण समजा काहीतरी दगड दिल्याने सांगितलं की हे दगड आहेत ना, त्या तिकडच्या बिल्डिंगमध्ये नेऊन ठेवतं, तो कंटाळून नेणार. म्हणजे काय, आपली भावना आहे ते सहन करताना काय आपली भावना लगेच त्याला दृष्टिकोन बदलला. तसं प्रतिकूल कर्म जरी आलं तरी त्यावेळी आपलं मन जर असेल, आपण स्थिर ठेवलं तर आपल्याला काय होणार, त्याच्यातून पलीकडे जाणार आहे. नंतर त्याच्यामागं मग अनुकूल कर्म आहेच. परंतु कधीही काय होतं, ह्याच्यामध्ये दादाने सांगितल्याप्रमाणे तर प्रतिकूल कर्म जाऊन अनुकूल कर्म येण्यासाठी जो अवधी आहे तो कधीही लांबतो. म्हणजे खरंच तसं कधीही होतं. म्हणजे काय, ती सरकतच नाही आणि ते अडकून पडतं. म्हणजे ती साखळी अडकते. प्रतिकूल गेल्यानंतर अनुकूल आलं पाहिजे ना, पण प्रतिकूल जर गेलंच नाही, तिथेच राहिलं तर काय होणार, ते अनुकूल कर्म वाट बघतं आता माझं यायचं आहे, पण ते अडकून पडतं ते. तर याच्यासाठी जी दादाने सगळी जी पद्धत विकसित केली ती म्हणजे कर्मविमोचन. तर यानंतर गुरुकृपेने असं ह्याला दादाने शब्द असं दिलं की गुरुकृपेने असे जे स्थित्यंतर करणं, काय प्रतिकूल कर्माला पुढे न्यायचं आणि मागच्या अनुकूल कर्माला वाव द्यायचा. ते आहेच तुमच्या जीवनात, पण त्याला वाव द्यायला पाहिजे. त्यासाठी प्रतिकूल कर्माला पुढे सरकवून द्यायचं. त्याला काय कसं करायचं, सरकवून द्यायचं म्हणजे काय करायचं, त्याला कुठल्या अवस्थेत न्यायचं, त्याला आता सांगितले ना साखळी, कुठल्या अवस्थेत नेलं पाहिजे ते कर्म, वार्धक्य अवस्था, बरोबर ना. आता ना बाल म्हणजे अगदी सूक्ष्म अवस्था आहे, गर्भावस्था आहे, मग तारुण्य, मग वार्धक्य. हे वार्धक्य म्हणजे ते पूर्ण झालं. ते तसं प्रतिकूल कर्माची पण वार्धक्य अवस्था आली पाहिजे, तर ते काय, ते संपलं त्याचं आयुष्य. ते गेलं की मग अनुकूल कर्म तुमच्या जीवनात येईल आणि त्याचं पण पुढे प्रोसेसमध्ये ते येणार ते. तर हे जे स्थित्यंतर आहे त्याला म्हटलं आहे कर्मविमोचन, जे दादाने आपल्यासाठी केलेलं आहे. आता हे झालं कर्माची अवस्था. आता तसं दुसरा एक शब्द वापरला जातो तो म्हणजे कर्माची गती. आपण म्हणतो ना गहना कर्मणा गती म्हणते, म्हणजे आपण साध्या भाषेत पण वापरतो कधी. कर्माची गती बाबा फार कठीण आहे, समजत नाही कोणाच्या जीवनात काय घडेल, बरोबर ना. चांगले माणसाचं अचानक काहीतरी वाईट घडतं, किंवा एखादा साधा मनुष्य त्याच्या जीवनात अचानक चांगला काहीतरी घडून तो कुठेतरी पुढे जातो. आपण बघतो नाच त्यांचे सिनेमे वगैरे त्यांच्या जीवनात येतात. म्हणजे असं ह्या ज्या गोष्टी घडतात ह्याच्यामध्ये कर्माची गती ती आपल्याला समजत नाही. आपण असं म्हणतो ते कर्माची गती म्हणजे काय, तर कर्माला वलय, मी म्हटलं ना हे वलय दिसतं आहे, कर्म वलय, त्याला एक गती आहे विशिष्ट, त्याचे स्पंद आहेत, व्हायब्रेशन्स आहेत त्याचे. व्हायब्रेशन म्हणजे त्याची गती असते विशिष्ट, आणि त्याची जी गती असते ती कधी स्लो होते, म्हणजे संथ होते, किंवा कधी फास्ट होते. म्हणजे स्लो आणि फास्ट, किंवा मंद गती आणि संथ गती, किंवा अधिक गती, जलद गती, अशा दोन प्रकारे ह्या कर्माच्या गती असतात. आणि आपलं समाधान केव्हा असतं, जेव्हा आपलं काया, वाचा आणि मन या तिघांना एक गती आहे. कायाला एक गती आहे, वाचेला एक गती आणि मनाला, किंवा स्थूल देह, सूक्ष्म देह, किंवा देहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती, बरोबर ना. जसं बल आहे तसे त्यांची पण शक्ती, आत्मिक शक्ती आणि देहिक शक्ती. आणि ही जी कर्माची गती, कर्मबल आहे म्हणजे कर्माची शक्ती, तिघांचे जे स्पंद आहेत ते जर एक समान आले तर काय होतं, तुम्हाला जीवनात समाधान प्राप्त होतं. तिघांना हे एक समान करणं म्हणजे काय आलं, कर्मविमोचन. म्हणजे कर्माच्या गतीला पण महत्त्व. जसं मगाशी काय सांगितलं, पहिली अवस्था काय सांगितली, बाल अवस्थेपासून तारुण्यावस्थेत नेणं, हे अवस्थेचं स्थित्यंतर केलं. आणि दुसरं आहे गती आहे ती अनुकूल केली. कर्माची गती कशाला केली, देहिक शक्ती आणि आत्मिक शक्तीला अनुकूल कर्माची गती करून दिली तर काय होतं, त्याच्यातून आपल्याला समाधान प्राप्त होतं. म्हणजे शेवटी सगळं गुरु काय करतात, तुम्हाला कुठल्याही अवस्थेत तुम्ही समाधानी राहा. मग तुमचं कर्म अनुकूल असू दे किंवा प्रतिकूल असू दे. नंतर कधी काय होतं, आता अनुकूल कर्म पुष्कळ आले, म्हणजे खूप तुमच्या जीवनात समाधान हे भरपूर आहे, लक्झरी म्हणतो ना, पण त्याच्यातून पण माणसाला समाधान नसतं, बरोबर की नाही. म्हणजे आहेत ना अनेक असे कुटुंब भरपूर आहे पण समाधान नसतं. आणि कधी असं पण आहे की दुःख आहे, म्हणजे पुष्कळ आपण तो डिफिकल्टीज आहेत,
संघर्ष आहे, पण त्याच्यामध्ये पण ते कुटुंब घर समाधानी असतं. म्हणजे ही अवस्था आहे. दादांचं म्हणणं ही अवस्था तुम्हाला प्राप्त करायची. कुठल्या अवस्थेत, तुम्ही लक्झरी असू दे नाहीतर डिफिकल्टीज असू दे, तुम्हाला अनुकूल असू दे तर प्रतिकूल कर्म असू दे, सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही स्थिर राहणे, हे जी शक्ती आहे ही गुरुशक्ती. आणि त्यालाच दादांनी शब्द दिला कर्मविमोचन. तर त्याच्यामधलं जी गती आहे ती आपण आता ही गती बघितली. आता पुढे जे अवस्था आहे नंतर कर्मविमोचनाचं, की कर्मवलयाची गती दैहिक आणि आत्मिक शक्तीच्या एक समान करणे आणि त्याच्यातून एक समान गती करणं. बरोबर की आता समजा एक गाडी आहे, समजा त्याला 5-6 चाकं आहेत आणि ती वेगवेगळ्या गतीत फिरत असेल तर काय होईल, तर गाडी जाईल का ती पुढे? प्रत्येक चाक वेगवेगळ्या गतीने फिरत आहे. पुढचं चाक स्पीड वेगळं आहे, मागच्या चाकाचा स्पीड वेगळं आहे आणि त्याच्या मागच्या चाकाचा स्पीड अजून वेगळा आहे. काय होईल, त्याच्यात घर्षण निर्माण होईल त्या सगळ्या चाकांमध्ये. म्हणजे काय होईल, आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना पण त्रास होईल, ड्रायव्हरला पण त्रास होईल आणि रस्त्याला पण त्रास होईल. बरोबर की नाही? तसं आपल्या जीवनामध्ये ही जी दैहिक शक्ती, आत्मिक शक्ती आणि कर्माची गती, वलयाची गती, तिन्ही जर समान असेल तर ते आपल्या जीवनामध्ये, जीवनाचा जो प्रवास आहे तो काय होईल, आपल्याला समाधानकारक होईल. तर हे सगळं आपण आता बघितलं. आता प्रतिकूल कर्माची कारणं काय बघूया आपण. कुठली आपण बघितलं मगाशी, काल आपण बघितलं, ती पहिली आकृती बघितली की दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्तीचं प्रमाण कमी आहे, व्यस्त आहे. दाखवून ते 50% आहे आणि दैहिक शक्ती 100% पण आत्मिक शक्ती फक्त 50%च आहे. म्हणजे त्याचं जर प्रमाण कमी असेल आत्मिक शक्तीचं तर काय होणार, की व्यस्त असेल. आणि मुख्य काय आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्मिक शक्तीला महत्त्व आहे. बरोबर की नाही? आत्मिक शक्तीमधून सगळं पुढचा आपला प्रवास घडतो. त्याच्यात आल्यानंतर मग दैहिकमध्ये येतं. म्हणजे आत्मिक शक्तीचं प्रमाण वाढवावं लागतं. मूळतः आपल्यामध्ये कुठली शक्ती जास्त आहे, सगळ्यांच्यामध्ये कुठली असते, दैहिक असते. तर तो जेवढा आपण सूक्ष्मदेह आहे तो आपला जेवढा विकसित करणार तेवढं आपल्याला काय होणार, त्याचं प्रमाण आहे ते स्थूल देहातलं कमी होतं प्रमाण आणि सूक्ष्मदेहाचं वाढवावं लागतं. आणि त्याच्याप्रमाणे जेवढं होईल तेवढं तुम्हाला कर्माची गती जी आहे, ते कर्माचं वलय शक्ती आहे ती जास्तीत जास्त धारण होईल. तर दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्तीचं प्रमाण हे व्यस्त असतं, आपल्या बहुतेकांमध्ये असतंच. ते वाढवायचं, ते आपण सगळं बघितलं मागच्या मुलाखतीत. काय करायला पाहिजे आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी, सूक्ष्मदेहाचं म्हणजे सूक्ष्मदेहाची शक्ती. त्या आपण सगळं बघितलं की दादाने सगळी संपूर्ण आपल्या जी गुरुमार्ग विकसित केला संपूर्ण त्याच्यासाठीच आहे, आत्मिक शक्तीचा विकास करण्यासाठी. तर आत्मिक शक्तीचं प्रमाण कमी राहिल्यास आणि दैहिक शक्तीचं प्रमाण वाढल्यास तुम्हाला प्रतिकूल कर्म निर्माण होतं. दुसरं, दैहिक शक्तीचं वलय ते येतानाच कमकुवत असतं. ते कर्मवलय आपण जे दाखवले ना आता, हे तर मुळात कधी ते कर्मवलय कमकुवत आलं तर काय होणार. आता समजा तुम्ही दूध घेत आहे भांड्यात, मी मगाशी म्हटलं दूध तुमचं अगदी 1 लिटरचं आणलं, भांडं 1 लिटरचं आहे, दूध पण 1 लिटर आहे, परंतु दुधामध्येच काहीतरी भेसळ झालेली आहे. बरोबर ना, काहीतरी जंतू आले, त्याने बॅक्टेरिया आले, पाणी टाकलेलं आहे, तर काय म्हणून ते दूध घेतलं तरी नासणार ते, म्हणजे ते कामाचं आलं नाही. म्हणजे कर्मवलय कमकुवत असणं. बरोबर की नाही? कर्मवलय कमकुवत असेल तरीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला कर्माची गती जी आहे ती बरोबर होत नाही. तिसरं आहे कर्मवलय दैहिक शक्तीचं वलय कमकुवत. आता तिसरं म्हटलं ना, भांडं बरोबर नाही आहे. म्हणजे म्हटलं 1 लिटर दूध आहे परंतु अर्धा लिटरचंच भांडं आहे. म्हणजे मग असे दूध खराब होतं, आता दूध चांगलं आहे परंतु भांडंच कमी आहे. म्हणजे दैहिक शक्तीच तुमची कमी आहे. ती कमी असेल तरीसुद्धा तुमच्यामध्ये कर्माची दळणा बरोबर होत नाही. नंतर हा जो प्रवास आहे मी सांगितलं, आत्मिकातून सगळ्यात बाहेर कोणतं आहे, कर्मवलय आहे. त्याच्या आतमध्ये कुठले, आत्मिक, आणि आत्मिकातून दैहिक. हा जो प्रवास आहे कर्माच्या वलयाचा, तो जर कुठेतरी अडकला, कुठेतरी हा प्रवास खुंटला तर काय होणार, तुमच्यामध्ये ध्येयकडे प्रवाहित न झाल्याने त्या माणसात अशी बुद्धी होते. आपण म्हणतो ना याला अशी बुद्धी का झाली, कारण ते कर्म त्याच्यात धारणच होत नाही आहे. आत्मिकात धारण होत नाही, आत्मिकातून दैहिकात धारण होत नाही, दैहिकातून त्याच्या बुद्धीत धारण होत नाही. त्यामुळे त्या बुद्धीला तो विषय येत नाही की हे मी बघतोय ते चुकीचं आहे, किंवा मी असं करायचं तर मला बरं होईल, असं केलं तर मला फायदा होईल. ही बुद्धी चालत नाही, कारण ते कर्म त्याच्यात धारण होत नाही. दैहिक वलयामध्ये धारण होत नाही, कारण आत्मिक वलयात पूर्ण धारण होत नाही. असे म्हणजे ह्या वेगवेगळे टप्पे दाखवले त्याच्यामध्ये. ते कुठेही पण याच्यामध्ये जर काहीतरी अडचण आली तर हे तुमच्यामध्ये ते कर्म बरोबर प्रभावित होत नाही. आता ह्याच्या पुढे मगाचे ते आपण आकृती काढली, अपेक्षा वलय, माझ्या अभिषेक ती आकृती. हे आता अपेक्षा वलय.
आता अपेक्षावाले बघा कुठे कुठे दिसते ते बाण दिसतोय बरं, कुठे आहे ते सगळ्यात जवळ आहे ते अपेक्षा, बरोबर. आपण त्या एकदम आपल्या देहाभोवती त्या गोळा करून ठेवल्या त्या अपेक्षा वलय, ते सगळ्यात वाईट असतं. ते आपण किती पण आपल्याला दिलं तरी आपण म्हणतो ना, ते दादाने पण म्हटलं एका ठिकाणी, तुमच्याकडे अगदी म्हणजे कल्पवृक्ष आणून ठेवलं तरी तुम्ही म्हणा मला अजून काहीतरी पाहिजे, बरोबर की नाही. अख्खा कुबेराचं भांडार आणून ठेवलं तरी म्हणा तुम्ही मला अजून काहीतरी पाहिजे, तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण तरी परत आपल्याला काहीतरी वाटतं. कारण आपल्या माणसाच्या अपेक्षा आहेत त्या कधी संपत नाही. तर हे जे अपेक्षावलं आहे ते सगळ्यात तुम्हाला त्रास देतं. आणि गुरु काय करत असतात, तुम्हाला हळूहळू नेत असतात, बरोबर की नाही. तर त्यांच्या पद्धतीला आपण वाव द्यायला पाहिजे. गुरु जे कार्य करत आहेत त्याला आपण वाव न देता आपण काय करतो, आपल्याला घाई होते, मग आपण काहीतरी अपेक्षा निर्माण करतो, नाही असं व्हायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे. मग कोणतरी काहीतरी सांगतो, मग आपण असं करतो, अजून कोणतरी काहीतरी सांगतो. आणि जे गुरूंनी दिलेला जो रस्ता आहे गुरुमार्गात त्याला सोडून आपण काय करतो, गुरुमार्गात पण वेगवेगळे लोक भेटतात, बरोबर की नाही. म्हणजे आपल्या मार्गात पण अनेक असे भेटतात, नावं घेत नाही कोणाचे, ते पण चुकीचं काहीतरी सांगतात. पण दादाने काय सांगितलं आहे, जे विशिष्ट जो केंद्र स्थापन केलेले आहेत, अधिकृत केंद्र आहेत, तिथे जे सेवक आहेत, सेवक पण नियुक्त सेवक आहेत, कोण काय सेवक करतो त्याला विशिष्ट कामं दिलेत, त्यांना सगळं तुम्ही पद्धतीने गेलात तर तो काय मार्ग तुम्हाला बरोबर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू तुमच्यामध्ये जीवनात स्थित्यंतर घडत जाईल आणि तुम्हाला जीवनात समाधान मिळेल. परंतु आपली अपेक्षा जास्त झाल्यामुळे काय होतं, आपण इतरांशी तुलना करतो, अरे नाही याच्याकडे असं आहे, त्याला तसं मिळालं आहे, मग मला का नाही. त्याच्याकडे दुसरं काहीतरी नसतं ते आपण बघत नाही, त्याला ते दुःख असते, पण आपल्याला ते त्याच्या चेहऱ्यावर थोडीच लिहिलं असतं की याला हे दुःख आहे, बरोबर की नाही. प्रत्येक जीवनात काहीतरी दुःख वगैरे असतंच, अडचण असते, पण ते न करता आपण त्याचा जो चांगला भाग आहे तो आपण बघतो, नाही याला असं आहे, मग मला पण असं मिळालं पाहिजे, मला असं पाहिजे होतं. ही अपेक्षा आहे, ते वलय निर्माण झाल्यामुळे काय आलं, एक प्रकारचं ते तुमच्या जीवनाची गुरुने प्रोसेस सुरू केली आहे कर्मविमोचनाची, त्याच्यामध्ये ते अडथळा निर्माण करतं. आता हे जे कर्मवलय, आत्मिक वलय, दैहिक वलय, हे तरी निसर्गाने निर्माण केलेले आहेत. निसर्गापर्यंत हे सगळे ते येत आहेत त्यामुळे ते काय आहेत, त्याला म्हटलं एकाच ग्रुपचे आहेत, म्हणजे ते सजातही आहेत. आणि हे अपेक्षावलय हे कोणी निर्माण केले, निसर्गाने निर्माण नाही केले, आपण आपल्या इच्छेने निर्माण केलेले. आणि त्यामुळे ते काय विजातीय आहे, त्या ग्रुपला ते काय मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, मिसमॅच होतं ते. आणि त्याच्यामुळे काय होतं, कर्मामध्ये कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला कर्मविमोचन गुरु करत असताना देखील त्या मिसमॅचिंग झाल्यामुळे जीवनात आपल्याला ते समाधान निर्माण होत नाही. खरं व्हायला पाहिजे, पण आपण अपेक्षा ह्या अशा गोळा करून ठेवल्यामुळे गुरुंनी दिलेलं आपल्याला दिसत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्या इच्छा अपेक्षा ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या सोडून गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून गुरुंनी दिलेली साधना नियमित करत राहिल्यास ते काय अपेक्षामध्ये आहे ते हळूहळू काय होतं, जसं ढग येतात, काळे ढग पण येतात ना जीवनात, ते हळूहळू निघून जातात वाऱ्याने, तसं गुरूंच्या साधनेच्या शक्तीने हळूहळू ते अपेक्षा वलय आहे ते हळूहळू निघून जातं. एकदा ते निघून गेलं की ती बाकीचं गुरूंची जी शक्ती आहे ती कार्य करतेच आहे आणि जीवनात तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं. तर आता पुढची आकृती आहे ती पोकळीचं आहे ना ते जन्म. आता हे बघा, आता प्रत्येक जीव जो आहे तो मुख्य त्याच्यात 2 कर्म असतात त्याच्याकडे. आत्म्याला जे सगळ्यात एकदम जवळचं कुठलं ऋणानुबंध आहे, तो जन्म जन्मांतर ऋणानुबंध हा सगळ्यात आत्म्याला अगदी जवळचं आहे. आणि तो कशासाठी जन्म घेतो, आत्मा तर जन्म कर्म म्हणून दाखवणे 2 ऋणानुबंध हे सगळ्यात महत्त्वाचे. ते घेऊन आत्मा या पृथ्वी तलावर येतो आणि जन्म घेतो. नंतर काय होतं, पुढे त्याच्यामध्ये जीवनामध्ये हे कर्म करत असताना इतर काही जीवनामध्ये परत एक आहे. आता जरी आपण कुठे पण जन्म घेतो तरी प्रत्येकाचा जन्म वेगळ्या ठिकाणी झालेला आहे. कोणी श्रीमंत घराण्यात आहे, कोणी गरीब घराण्यात आहे. परत त्याच्यामध्ये भेदाभेद असतात ना, कोणी कुठल्या धर्मात आहे, कोणी कुठल्या जातीमध्ये, कुठल्या सोशल स्टॅटसमध्ये जन्माला आलं, परत ते पण असतं ना. ह्या सगळ्यासाठी काय होतं, जसं आपण जातो ना हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेल, 4 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, चहा घेतला तरी त्याचे रेट वेगळे होतात ना, बरोबर की नाही. तसं जेव्हा तुम्ही जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याचं जे कर्म आहे, जेव्हा तो असं चांगल्या ह्याच्यात जन्म घेतो तेव्हा त्याचं बरंचसं कर्म त्याच्यात खर्च होतं. आपण म्हणतो ना चांगल्या घराण्यात जन्माला तरी पण त्याचं ते कर्म त्यातलं एक भाग त्या सगळ्यासाठी त्याला खर्च करत. बघा जगात कुठलीच गोष्ट फुकट नाही. चांगल्या धर्मात, जातीत, चांगल्या श्रीमंत घराण्यात म्हणा किंवा कुठल्या पण चांगलं जे काय अनुकूल म्हणतो ना आपण, माझ्या जीवनात हे अनुकूल आहे, हे सगळं जे येतं
आपण अनुकूल परिस्थिती जन्माला येतो, त्यासाठी तुम्ही जे जन्मकर्म घेऊन आला आहेत त्याच्यातला काही भाग तो खर्च होतो आणि त्याच्यामध्ये त्यातून काय होतं, ती कर्माच्या कमतरतेची पोकळी ही निर्माण होते. कारण आपण जास्त काहीतरी त्याच्यातून खर्च केलेला आहे. ही पोकळी प्रत्येकाच्या जीवनात असतेच, कारण आपण एकदम काय आपण रस्त्यावर जन्म घेत नाही, कारण पुढचा पण अवस्था मग कठीण होईल. मग काय आपण करतो, मग अशी ही पोकळी निर्माण झाली प्रत्येकाच्या जीवनात असतेच. ती आपल्याला काहीतरी म्हणतो ना, असमाधान निर्माण होतं. पोकळी म्हणजे काय, रे काहीतरी माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे काहीतरी हवं आहे, असं जी अवस्था आहे ती म्हणजे पोकळी. ती अवस्था जी आहे पोकळी, त्यामुळे ती भरून काढण्यासाठी आपण मग काय करतो, कोणाला विचारतो काय करायचं, सांगतो हा सांगतो हे कर, हा सांगतो ते कर, ह्या देवतेची उपासना कर. मग कोण ज्योतिषाकडे जातो, कोणी अजून कोणतरी वाचतो, कोणी यूट्यूबवर बघतो, आहे की नाही, आपली सोशल मीडिया पण आहे. तर सगळीकडे आपण जे काय कोण मित्र आपल्याला सांगतो, कोणी आपल्या घरचेच कोणी सांगतात नाते, ह्या सगळ्यातून आपण काय करतो, कुठल्या तरी आपल्या देवाचं एखादं आवडतं आणि मग ते आपण देवतेचं काय करतो, पूजन अर्चन काहीतरी सुरू करतो, त्याची उपासना सुरू करतो. आणि ती काय होते, पण आपण वैज्ञानिक पद्धतीने करत नाही. म्हणजे आपल्याला अनुकूल काय आपल्याला माहीत नसतं, आपल्याला जे काही समजलं कोणीतरी सांगितलं ते आपण ती देवता अर्चन उपासना सुरू करतो. बघा, देवता अशा आहेत की त्या कुठलंच तुमच्याकडे त्यांच्याकडे काही ठेवत नाही. त्याला साधा नमस्कार केला तरी ती देवता काय करते, आशीर्वाद देते, कुठली पण देवता. त्यामुळे काय होतं, तिने जे तुम्हाला आशीर्वाद दिले तो जमा होतो, तो तिथे लिहिलं ते देवता अर्चन, त्या रूपाने तो तुमच्या जीवनात जमा होतो ते कर्म. पण ती पोकळी मात्र त्यातून भरून निघत नाही. म्हणजे तुम्हाला समाधान निर्माण होत नाही. फक्त तुम्हाला वाटतं की मी करतोय, त्याचा तुम्हाला आनंद असतो, मी देवतेची उपासना करतो, मी हे देवाची पूजा केली, मी गावाला इकडे गेलो, मी त्या तीर्थक्षेत्राला गेलो आणि गुरूंनी दिलेली साधना पण करत होतो. ह्या सगळ्यातून ते देवतार्चनाचं एक काय होतं, कर्म तयार होतं आणि ते तुमच्या जीवनात काय होतं, जीवनाचा ढळलेला समतोल म्हणजे काय होतं, इम्बॅलन्स करतं ते. म्हणजे पोकळी भरून गेलीच नाही आहे, समाधान निर्माण झालंच नाही आहे. ते काय करतं, दाखवलं ना तसं झुकलं ना, तिकडे इम्बॅलन्स झाला, त्याचा समतोल ढळला. आणि याच्यातून काय झालं, घरचे मग आरडाओरड करणार, कोणी लोक तर वाटेल तेवढे पैसाही खर्च करतात. आपण भाग्यवान आहोत की आपल्या गुरूंनी असं काही ते ठेवलं नाही आहे. आणि बघा तुम्ही लोकांची कथा आहे का, कितीतरी खर्च करतात, कितीतरी लाखो हजारो रुपये कोणतरी वाया घालवतात आणि शेवटी समजतं त्याच्यातून काय मिळालं नाही फारसं. पण ज्या देवते प्रित्यर्थ जे काही केलं असेल ती देवता आशीर्वाद मात्र देते. ह्या सगळ्यातून मात्र समाधान मात्र ती देऊ शकत नाही, हे वैशिष्ट्य आहे. बघा, गुरु आणि देवदेवता याच्यामध्ये काय फरक आहे. आता याच्यात आपण हा वेगळा विषय थोडा इथे आला, काय फरक आहे थोडा आपण प्रश्नोत्तर करूया. गुरूंचा आशीर्वाद आणि देवदेवता रचना याच्यामधला काय फरक आहे. म्हणजे इथे दाखवलं ना, तोल ढळला आहे म्हणजे काय झालं असेल, गुरु काय करतात आणि देवता काय करतात. हां, म्हणजे ती पोकळी भरण्याचं सामर्थ्य देवतांकडे नाही आहे. तुम्हाला ते देतील, म्हणजे काय देतील, विद्या, संपत्ती, संतती जे आपण म्हणतो ना, अजून काय काय लागतात सगळं देतील. म्हणजे समाधान जे आहे, समाधान ही जी आहे ती फक्त गुरूंकडे. म्हणून तर गुरु बघा, आता दत्त तर बघा कुठे असतात, दिगंबर असं, म्हणजे आहे का अंगावर कपडा पण नसतो. दिगंबर म्हणजे कुठल्या त्यांच्या अंगावर कपडाही नाही राहत, हातात काय झोळी आहे, म्हणजे लोकांकडून घेतात, त्यांच्याकडे स्वतःकडे पण काही नाही आहे. म्हणजे अशा अवस्थेत ते असतं. पण त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्या झोळीमध्ये काय आहे, तर समाधान आहे. ते फक्त कुठलीही देवता देऊ शकत नाही. म्हणून किती देवदेवतार्चन केलं, किती बघा, शेवटी देवता काय करते, अरे बाबा मी तुला पुष्कळ दिलं पण तुझं मनाला काय समाधान नाही, आता तू कर. मग त्या कुलदेव किंवा कुलदेवता असतात, शेवटी काय करतात ते, त्याला त्या जो काही भक्त साधक असतो त्याला गुरूंकडे पाठवतो. तुम्ही बघा अनेकांचं, आता दादांना कोणी पाठवलं, साईनाथ महाराजांकडे कोणी पाठवलं. पहिली मुलाखत झाली आपली सगळ्यात, साकार निर्गमन पहिलंच प्रकरण होतं, अवतरण. कोणी पाठवलं साईनाथ महाराजांकडे दादांना. अरे काय म्हणजे एकदम ब्लँक झाले. तुझे गुरु साईनाथ महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तू तुझं जीवन चालू ठेव. कोणी सांगितलं, महेश, कोणी सांगितलं. तेली महाराजांनी नाही सांगितलं. तेली महाराज गेले होते तोपर्यंत, लवकर गेले ना तेली महाराज. हां, कोणी,
हां, भैरवनाथ महाराजांनी ना ते गेले ना नंतर दादांना पुण्याला नोकरी लागली, महायुद्ध संपलं बरोबर, ते महायुद्धामध्ये होते ते. मग दादा पुण्याला आले, जॉब लागला. नंतर ते घरी जायचे, गुरुचरित्र पारायण. मग एकदा ते संध्याकाळी भैरवनाथांच्या मंदिरात परत गेले. आपण सांगतो ना देवाला आपण भेटतो जसं आपण मित्राला भेटतो, तसं दादांचे मित्र म्हणजे सगळे मार्गदर्शक भैरवनाथ होते, गुरु त्यांचे. त्यांनी ओंकार पण दादांना दिला. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आता मी आता परत पुण्याला लागलं, सगळं जे निवेदन केलं असेल तेव्हा भैरवनाथ महाराजांनी काय सांगितलं दादांना, प्रत्यक्ष शब्द ऐकले की तू साईनाथ महाराजांचे नाव ऐकले आहेस का. तर दादांनी नाव ऐकलं होतं. हो ऐकलं आहे. याच्यापुढे तुझं जे जीवन आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कर. तेच तुझे भवितव्यात गुरु आहेत. इतकेच नव्हे तर सगळ्या जगाचे तेच गुरु आहेत आणि त्यांच्याप्रमाणे तू वागलास तर तुझ्या जीवनात तुला जे आहे इच्छा आहे ते तुला मिळेल, म्हणजे समाधान. शेवटी भैरवनाथ महाराजांनी काय केलं, भैरवनाथ ही देवता आहे बघा, ते गुरु नाही आहे, शक्ती आहे. ती शक्ती वेगळी आणि गुरु वेगळे. तर त्यांनी काय केलं, शेवटी मग त्यांना साईनाथ महाराज म्हणजे गुरु, हे तुझे गुरु आहे, ते त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचे कुलदेवता पण नव्हते, कुलस्वामी नव्हते, तरी पण त्यांचे ते स्वप्नदृष्टांताने त्यांना ते दादा खूप वरच्या लेवलचे होते, त्याच्यामुळे त्यांना एकदम त्या शक्तीने डायरेक्ट गुरूंकडे पाठवलं. तसं कुलदेव आणि कुलदेवता किंवा इतर ज्या देवता असतात त्यासुद्धा हळूहळू काय करतात, तुम्हाला तुमचे जे गुरु आहेत त्यांना माहीत असतं की अच्छा माझा आता ताकद संपते तुला देण्याची, आता तू गुरूंकडे जा. ती ताकद कोणाकडे, समाधान देण्याची ती गुरूंकडे. म्हणून दादांची इच्छा काय होती जीवनामध्ये, काय होतं त्यांना, ह्या जगाला सुखी करण्यासाठी काहीतरी आहे का. भैरवनाथाने ओंकार दिला, त्याच्यातून त्यांना दिसायला लागला, अनेक गोष्टी समजायला लागल्या, पण समाधान, जगाला समाधान करण्यासारखं त्यांच्याकडे नव्हतं. एक त्यांना लिमिटेशन होती, मर्यादा होती. मग ती ह्याच्यापुढे कोणाकडे ती शक्ती, तर साईनाथ महाराजांकडे. म्हणून त्या देवतेने काय केलं, ती पोकळी जी दादांच्या जीवनात होती ती काय केलं त्यांनी साईनाथ महाराजांकडे पाठवली, ती भरून निघेल. मग दादाने पुढचं जीवन सगळं जे आहे औदुंबरला गेले वगैरे सगळा तो पुढचा प्रवास त्यांच्या जीवनात झाला. म्हणजे काय आलं, देवदेवता आणि गुरु यांच्यामध्ये हा फरक आहे. जरी गुरु निसर्गात आता आपल्याला साकार दिसत नसले तरीही निराकार अवस्थेत गुरु हे त्या स्वरूपात कार्य करतात. गुरु त्यांच्या नामातून कार्य करतात, बरोबर ना. गुरूंचं नाव तर आहे की नाही. साईनाथ महाराजांचे फोटो येते, म्हणजे फोटोतून काय होतं, आपल्याला त्यांचं स्मरण होतं. स्मरणातून आपण काय करतो, त्यांचं नाव घेतो. त्या नामातून आणि भावनेतून काय होतं, ती शक्ती आपल्याशी गुरुशक्ती जोडली जाते. आता लोक म्हणतात ना, नाही गुरु सगुण पाहिजे, असे अजून बरेच काही लोक आहेत म्हणतात, नाही नाही सगुण गुरु पाहिजेत, मग आपलं कसं काय करणार. की गुरु सगुण असण्याची गरज नाही. गुरु एक लेवलला असतात, त्यांचं निर्गुण अवस्थेतून नंतर कार्य सुरू राहतं. जसं दादांना कोणी कार्य केलं, संपूर्ण दादांच्या जीवनात कार्य साईनाथ महाराजांना. आणि सुफी संत तर केव्हाच येऊन गेले होते, कित्येक वर्षापूर्वी, बरोबर की नाही. त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे गुरु असं काही नाही, तुम्हाला अजून पण भेटतील बघा लोक. मला प्रत्यक्ष भेटलेले आहेत. म्हणजे मी माझं आता उदाहरण सांगतो, मी गावाचं नाव घेत नाही. मी एका ठिकाणी गेलो होतो, आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तिथे साईबाबांचं एक मंदिर होतं. आता मला आपली सवय होती, इथे आपण साधना तर आपण करू शकत नाही. मग मी काय करतो, साईबाबांच्या मंदिरात जाऊन बसायचो. दुपारी जेवण झालं का, आता आपल्या घरी काही काम नाही, पाहुण्यांशी सगळ्यांशी बोलून झालं, बसायचो आणि शांतपणे त्या बेंचवर बसायचं आणि बाबांचं नामस्मरण करायचं. तर तिथे आपण साधना तर करू शकत नाही. ओम श्री साईनाथ आहे नमः, असं माझा काही दिवस क्रम चालू होता. एके दिवशी मी बसला असताना एक बाजूला एक मनुष्य येऊन बसला. तो यायचा 2-3 दिवस. मला म्हणाला की तुम्हाला मी बघतोय म्हणे, तुम्ही बरेच म्हणजे काही दिवस येत आहे तिथे, तुम्ही बाबांचं स्मरण करता. मग म्हटलं बाबांचं भक्तात का. भक्त नाही, पण आम्ही त्यांना गुरु म्हणतो. हां तुम्ही चुकलात, गुरु म्हणजे सगुण पाहिजे. त्याने माझं सुरू केलं. मी आता मुंबईत नव्हतो, मी त्याला केंद्र म्हणजे काय सांगू शकत नव्हतो, गुरुमार्ग काय सांगू शकत नव्हतो. मी फक्त त्याचा श्रोता झालो. ते मला भरपूर लेक्चर दिलं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक पत्ता सांगू शकतो, फक्त तुम्ही सांगा हो. मी म्हटलं मी कसं सांगणार आधीच हो, तुम्ही तुमच्या गुरूंचं नाव सांगा. असं आमचं ते जुगलबंदी 2 दिवस चालू राहिली. शेवटी मी त्याला सांगितलं तुमच्या गुरूंचं नाव सांगा, मग मी ठरवतो यायचं की नाही. नाही ते बाबा तर आहेत, शक्ती आहे, पण ते निराकार आहेत. तुम्हाला आता गुरु पाहिजेत, तुम्हाला सगुण गुरुच पाहिजेत. माझ्या नंतर तुम्हाला भेटलेत हो, मला भेटलेत, नाव तर सांगा. नाही मी नाव नाही सांगा, तुम्ही हो म्हटलं तुम्हाला मी नेतो. मी नाही सांगणार. मी काय त्याला हो म्हटलं नाही. छ्या म्हणे काय म्हणे तुमची एवढी भक्ती, तुम्ही शेवटी काय म्हणतात त्याला, तुम्ही कमी पडलात. म्हणजे ठीक आहे म्हटलं, म्हणजे मला पण असे भेटले तसे तुम्हाला पण कोण भेटतील आणि कुठे नेतील. कोणी ज्योतिषाकडे नेईल,
कोणी मांत्रिकाकडे नेईल, कोणी असं ते तोंड बघितल्यावर का ते भविष्य सांगायला सुरुवात करेल. असेच लोक भेटतील आणि तुम्हाला ते कमी लेखतील आणि सांगतील की सगुण गुरु पाहिजे. तर हे असं आहे. तर याचा अर्थ असा नाही की पण त्याचा अनादर करतात. बघा, ज्या अर्थी ती व्यक्ती गुरु म्हणाली म्हणजे तिच्याकडे काहीतरी शक्ती निश्चित आहे, त्या 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 लेवलला ती गेली म्हणजे. पण त्यांचं आपण मी म्हटलं असतं की ठीक आहे मी येतो, नमस्कार करतो आणि निघून जातो, मी काय मागितलं नसतं. पण तो मला सांगायलाच तयार नव्हतं. तो म्हटलं की तुम्ही आधी सांगा की मला माझी यायची इच्छा आहे आणि त्यांना मी गुरु करतो. म्हटलं असलं नाही. तर म्हणजे असे आपल्या जीवनात लोक भेटतात. आपले गुरु आपल्याला ठरले आहे, सगुण रूपात आहे, काय गरज नाही आहे. शक्तिपीठ काय केलं दादाने, संपूर्ण साईनाथ महाराजांची शक्ती आहे त्या शक्तिपीठामध्ये धारण करून दिली ना. शिर्डीमध्ये जर साईबाबांची मूर्ती आहे, त्यांनी काय सांगितलं, शिर्डीमध्ये आणि आपल्या गोव्याच्या शक्तिपीठ याच्यामध्ये काय फरक आहे. दादाने शब्द वापरला होता, काय शब्द तो काय म्हटलं, शब्द आहे ना तो दादाने वापरला आहे तो आत्मनिवेदनमध्ये पण आहे. काय अस्थि आणि अस्तित्व. म्हणजे अस्थि म्हणजे देह आहे, बाबांचा देह कुठे, शिर्डीला समाधी म्हणजे देह आहे त्यांचा तिथे, बरोबर आहे. पण तो अस्तित्व म्हणजे काय, आत्ता तुम्हाला अस्तित्व दिसलं पाहिजे ना. म्हणजे त्यांचं तुम्हाला वाणी ऐकायला पाहिजे, त्यांना ऐकायला आली पाहिजे, ते काय सांगतात ते समजलं पाहिजे, तुम्हाला त्यांच्याशी जोडून घेता पाहिजे. हे जे अस्तित्व आहे, वर्तमानातलं अस्तित्व आहे, निरंतर अस्तित्व, हे कुठे, शक्तिपीठामध्ये. आणि ते आपल्याला कसं जाणून घेतं, आपण कसे जोडले जातो त्या अस्तित्वाशी. शक्तिपीठातून काय आलं, जी शक्ती आहे ती इथे वेगवेगळी दादाने जी कार्यकेंद्र स्थापन केले त्याला काय केलेलं आहे, ती जोडलेली आहेत, बरोबर की नाही. जसं आपण म्हणतो ना, कोयनेला काय मोठा प्रकल्प आहे ना पाण्याचा, वीज निर्माण होते ते पाण्यामधून, बरोबर की नाही, जलविद्युत केंद्र. तिथून ती शक्ती काय झाली, तिथे निर्माण झाली. पण त्याचा पुढे काय केला, वेगवेगळे त्याला आपण खांब लावले, खांबातून कुठे कुठे वेगवेगळ्या गावांमध्ये नेले, शहरांमध्ये नेले. वीज तिकडे आहे पण त्याचं अस्तित्व आपल्याला तेव्हा जाणवतं जेव्हा इथे मी बटन लावतो तेव्हा तो प्रकाश पडला, माईकमधून आवाज यायला लागला, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, शक्ती आहे. अस्तित्व आधीपासून होतं पण मला जाणवायला लागलं केव्हा, जेव्हा मी त्याचा वापर सुरू केला. तर तसं आपल्याला जी गुरुशक्ती आहे ती शक्तिपीठात आहे. म्हणून त्याचं अस्तित्व केव्हा आपल्याला जाणवेल, जर आपण नियमित दादाने सांगितलेले साधन करायला लागलो, केंद्रात आरती ऐकायला यायला लागलो, दिलेली साधना करायला लागलो, त्याच्यातून ती शक्ती आपल्याशी काय होतं, आपल्याशी बोलायला लागते, तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, बरोबर की नाही. तर हे अस्तित्व, ते साईनाथ महाराजांचं अस्तित्व हे आपल्या शक्तिपीठातून दादाने काय केलेलं, जाणून दिलेलं आहे. दुसरा भाग असा की शिर्डी काय आहे, प्रापंचिक भागासाठी जास्त, म्हणजे तुम्हाला ते ऐहिक मिळेल तिथे, आणि पारमार्थिक शक्ती सगळी कुठे येते, शक्तिपीठामध्ये. हा दोन भाग तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे कोणी पण विचारतं ना, तू बाबांचं भक्त आहे, तुम्ही नामस्मरण करता, बाबांना गुरु मानता, मग तुम्ही शिर्डीला येत नाहीत. काही लोक दर पौर्णिमेला जातात, काही लोक दर महिन्याला जातात, बरोबर की नाही. असं वेगवेगळ्या पद्धतीने ते बाबांचा भक्तिभाव प्रकट करतात, हरकत नाही, त्याची ती पद्धत आहे. मग तुम्ही काय ना, तुम्हाला थोडंसं माहीत पाहिजे याचं सायंटिफिक किंवा वैज्ञानिक, कारण की शक्तिपीठात जे आहे गोव्यासाठी हे बाबांचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व आपल्याला जाणवतं जेव्हा आपण त्यांची गुरूंनी दिलेली, दादाने दिलेली साधन पद्धती आहे त्याप्रमाणे आपण जर केलं तर ते अस्तित्व आपल्याला जाणवायला सुरुवात होते, ती शक्ती आपल्याला जाणवते. तर ते हे जी आहे, ही पोकळी आहे, ती भरून काढण्याचं सामर्थ्य जे आहे ते, ह्याच्यावर हा सगळं पण थोडंसं हे बोललो. तर हा विषयांतर म्हणता येणार ना, तर पोकळी गुरूंकडे सामर्थ्य आहे, ती पोकळी भरून काढण्याचं. समजलं, हा ही आकृती आपल्याला. तर हे जन्म झाल्यानंतर मी सांगितलं, जन्मांतर आणि जन्मकर्म हे दोन ऋणानुबंध असतात. आणि त्याला इतर कोणते जोडले जातात नंतर, जन्म घेतल्यानंतर पितृजन म्हणजे कोण, हां मातृपितृ पहिले, नंतर पित्रे म्हणजे आईवडिलांचे जे नात्यात सगळे आले, बहीण भावंड सगळे, ते इतरेजन आलं. नंतर देवदेवता, म्हणजे त्या घरातली जी देवदेवता आहे ती देवदेवादी. असे तीन ऋणानुबंध हे काय आले, अनावश्यक आले. ते म्हणजे त्याच्यासाठी आपण जन्म घेतला नसतो, आपण फक्त आपल्या जे कर्म आहे मला दिलेलं आहे ते भोगण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी जन्म घेतला. परंतु म्हणतो ना त्याच्यासोबत फ्री, एक पर एक फ्री. इथे काय 2वरती 3 फ्री आलेले. हे 3 ऋणानुबंध आपल्याला अनावश्यक आलेले आहेत. मग त्या काय करावं लागेल, पहिले ते बाजूला काढायला लागतील. मग त्यासाठी दादाने जे केलं त्याला काय म्हणतात, ते काय केलं, ते काढले ना, ते सगळे इतर ऋणानुबंध दूर केले, त्याला काय म्हटलं,
काय हां ऋण ना ऋणानुबंधाचं दूर केले ऋणमोचन. हे ऋणमोचन दादाने केलं. आणि या मोचन आपलं सगळ्यात पहिलं आपण केलं ते आपले त्या घराण्यात जे असतील किंवा आपलं गतजन्म त्या घराण्यातल्या दिवंगत व्यक्ती याच्यामुळे जे कर्मातले दोष निर्माण झाले त्या घराण्यात किंवा आपल्याभोवती दूषित वलय ती सगळी मोचन ते मोठं आहे. ते खूप मोठा भाग आहे. नंतर जे केलं ऋणमोचन केलं दादांनी. आणि आपण आता जो बघतोय तो कर्मविमोचन. बरोबर की नाही. तर अशा प्रकारे हे सगळे जे दोष आहेत ते दूर केल्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नाही. परंतु कधी काय होतं हा सोबत जे 3 ऋणानुबंध जे जोडले जातात आणि तर ही सगळी पोकळी वाढत जाते. कितीही केलं तरी आपल्यातलं कर्म आहे ती आपली पूर्तता होत नाही. कर्तव्य परत्वे. आणि शेवटी ते कर्म एवढं वापरलं जातं हळूहळू की सकाळचं कर्म आहे ते संध्याकाळपर्यंत संपतं. म्हणजे लोक असतात ना आपण म्हणतोय कसं कायची अवस्था ना संध्याकाळी परत बिचाऱ्यांना 2 वेळच्या जेवणासाठी भ्रांत होते. त्यांचं कर्मच संपलं ते सगळा तो गुंता निर्माण होतो आणि कर्म संपून जातं आणि त्याच्यामध्ये जीवनात कायम दुःख ना कारण तुम्हाला 2 वेळच्या जेवणाची सोय राहत नाही कारण ते कर्म सगळं खर्चलं जातं. कशामुळे ह्या गुंत्यामुळे कोणाच्या ऋणानुबंधातला गुंता आणि इतर जे आपलं अहिकाचं आकर्षण निर्माण होतं. अजून विषचक्र असं म्हणतात ते विषय सायकल. आपण आता मला काहीतरी दुःख निर्माण झालं मला ती कमतरता झाली माझ्याकडे काहीतरी नाही आहे नसल्यामुळे कळतं आपलं अधिक वाढतं. अरे ह्याच्याकडे ते मला हे पण नाही मला हे पण नाही असं ते दुष्टचक्र सुरू होतं आणि ते पूर्ण तुमच्या जीवनात असमाधान निर्माण होतं आणि कर्म सगळं खर्चलं जातं ते आणि ते अपेक्षावाला वाढत जातं. आणि अशातून काय होतं पुढची अवस्था काय होते अजून भयानक अवस्था होते. ती काय होते त्याला म्हणतात जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा फक्त तो वासना आणि इच्छा घेऊन जातो कारण त्याच्या पूर्णच होत नाही बेसिकसुद्धा. आणि त्याच्यातून जो पुढचा जन्म येतो तो काय असतो पिशाच्या योनीतून जन्म होतो. बरोबर की नाही. तर त्याला अर्थ बाउंड स्पिरिट म्हणतात. म्हणजे मनुष्य जन्माला येतो कर्मपूर्तीसाठी येत नाही तर इच्छा आणि वासना इच्छापेक्षा वासना त्या पिशाच्यामध्ये वासना जास्त असते इच्छा कमी. तर वासना त्याला जन्म घ्यायला भाग पडतात. इच्छा तरी आपण म्हणतो ना मला इच्छा म्हणून आपण तिकडे जातो पण वासना असेल तर काय होतं त्याला जणू एखादं असं खेचून देतो तसं त्याला ती वासना त्याला कुठेतरी जन्म घ्यायला लावते. त्याचं जीवन पूर्ण दुःखाने भरून जातं. तर असं जे आहे आणि पूर्ण गेल्यावर त्याला परलोकात स्थान मिळत नाही. पुढचा पहिला परलोक कुठला आहे सगळ्यात पहिली कुठली आपली वरती परलोकातली कुठला लोक आहे पहिला एकदम कुठला आहे सगळ्यात पहिला लोक गेल्यानंतर कुठे जायचं पहिल्या सगळ्यात जायला हवा आत्म्याने कुठे भूलोक ना 7 लोक सगळं घेतलं होतं आपण मागच्या मुलाखतीत आधीचं भूभुव स्वहा महाजन तप आणि सत्य म्हणजे 7 लोक आहेत ना. ती पहिली इयत्ता म्हणजे भूलोक तिथपर्यंत पण तो पोहोचत नाही. तर भूभुव स्वामध्ये जर 3 लोकात जाऊन काय होतं आत्मा परत जन्म घेत राहतो म्हणजे त्याला मोक्ष नसतो येतो जन्म घेतो. पण ठीक आहे हे सुद्धा हरकत नाही. देव त्यालाही म्हणत नाही देव काही वाईट करतो परंतु इथे पण पोचत नाही तो. मग तो काय होतो फक्त मृत्यू पावतो आणि अंतरात फिरत राहतो कुठेतरी आणि पुन्हा जन्म घेतो कुठेही जन्म घेतो तो. मग त्याला आपण म्हणतो रे कुठेही पण कशी काय लोकसंख्या वाढते बघाल ना तुम्ही रस्त्यावरती पण लोकसंख्या वाढते ना कुठेही पण. ती अर्थ बाउंड स्पिरिट ते सगळे पिशाच्या योनीतून जन्म झालेले असतात त्यामुळे कुठेही जन्म घेतात आणि त्यांच्यात पुन्हा ते मृत्यू पावतात पुन्हा तसंच. जोपर्यंत त्यांना कोणतरी गुरुमार्गी व्यक्ती भेटत नाही किंवा एखादा भक्तभावी कोण भेटत नाही गुरुमार्गातनं तोपर्यंत त्यांचा उद्धार होत नाही. मग त्यासाठी दादांना आपल्याला सगळ्यांना निवडलेलं आहे हे साधना करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे सगळे त्याचा जो प्रवास चालू असतो आत्म्याचा कधी आपण थोडेसे चांगले गती झाली तर काय होतं भूभुवा स्वापर्यंत जातो पण परत जन्म घेतो. पण त्यालासुद्धा शेवटी त्या आत्म्याला त्याचा पण कंटाळा येतो शेवटी. बरोबर की नाही. ही ह्या जन्मात ही इच्छा राहिली मला या जन्मामध्ये चांगलं गायक व्हायचं होतं ते राहिलं मग पुढच्या मी गायक होतो. मग त्या जन्मात मी गायक झालो मग म्हणतो अरे माझ्याकडे पैसा कमी पडला नुसतंच गायक होतो. मग पुढच्या मी पैसावाल्या माणसाकडे जन्म घेतो. मग म्हणतो अरे मला चांगलं काहीतरी मोठं असं काय म्हणतो ना खेळाडू व्हायचं होतं मग तो खेळाडू कुठेतरी जन्म घेतो. मग म्हणतो मला बुद्धिमान व्हायचं होतं भरपूर मार्क्स मिळवायचे होते मग तसा जन्म येतो. असा आत्म्याचा सगळ्यांचा प्रवास चालू राहतो. शेवटी एक अवस्था होते की त्याचा पण त्याला कंटाळा येतो आणि मग तेव्हा त्याला काहीतरी मग संकट येतं. त्यात गुरुचरित्रात ती गोष्ट मी सांगेन थोड्या. आणि संकट येतं मग ते संकट काय करतं त्याला दादाने काही शब्द वापरले आत्मनिवेदनमध्ये आपलं जे संकट असतं ते आत्म्याची संकष्टी होऊन गेली ना आता
तर आत्म्याची संकष्टी असते ती, म्हणजे काय तर ती त्याला सोडवणूक करते ती त्या संकटातून. आणि कायमचं सोडवते ती. बघा, तात्पुरतं एखाद्याला मलमपट्टी करणं आणि आतमध्ये जखम आहे, काय त्याला वाटतं मी बरा झालो, पण परत ते पट्टी काढली पुन्हा जखम आहे आतमध्ये, ही वरची तात्पुरती मलमपट्टी झाली, बरोबर की नाही. तसं न करता गुरु काय करतात, तुम्हाला मुलापासून त्या जी इच्छा आहे तुमची, वासना इच्छा, तिलाच ते काय करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते मलमपट्टी करतात, म्हणजे त्याला पूर्ण ते भरून काढतात. इच्छा वासना जी आहे तीच नाहीशी करतात. हा जो जीवनातला प्रसंग आहे त्याला काय म्हटलं आहे, आत्म्याची संकष्टी. आत्म्याला तो संकष्टी का, कारण गणपती भेटला, गुरुरूपी गणपती तुम्हाला भेटतो आणि तुमच्या जीवनात समाधान निर्माण होतं. तर हे जे संकट असतं, कधी ते आपण म्हणतो, आपण प्रत्येकजण इथे जेव्हा आलो केंद्रात, प्रत्येकजणच, अगदी माझा प्रवास काय, त्या काकाने पण मागे सांगितलं कसे आले ते, कुठल्या तरी संकट येतं आणि आपण गुरूंशी जोडलं जातं, तर ते संकट काय करतं, तुम्हाला ते गुरूंच्या पायाशी घेऊन जातं. तर हे जे आहे, मग त्याच्यातून गुरु कृपाशीर्वाद तुम्हाला देतात आणि त्याच्यातून तुमचं काया वाचा मन याची एक समान गती होते आणि तुमच्या जीवनाला कर्मविमोचन घडतं. गुरु आणि ते आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्रभावित होतो. आता याच्यामध्ये जो कृपाशीर्वाद म्हटलं आहे गुरूंचा, गुरु तुम्हाला त्या कृपाशीर्वाद त्या संकटात आल्यानंतर देतात. कृपाशीर्वादमध्ये काय फरक आहे, गुरु कृपा करतात असं नाही शब्द म्हटलं, तर गुरु कृपाशीर्वाद देतात. म्हणजे काय, एकदाच आला तुम्ही तरी तुम्हाला गुरु कृपाशीर्वाद प्रवाहित करतात. म्हणजे काय, कृपा आणि गुरुकृपाशीर्वाद याच्यामध्ये काय फरक आहे, ते कुठले साधना संविधान शब्द येऊन गेले. गुरुकृपा म्हणजे एखादं तुम्हाला काहीतरी संकट आलं बाबा, त्यातून तुम्ही मुक्त झालात, म्हणजे काय आलं, माझं संकट तात्पुरतं संपलं आणि मी समाधानी झालो, मला मिळाला आनंद. आणि गुरुकृपाशीर्वाद म्हणजे काय, जरी तू त्याच्यातून गेलास, संकटातून बाहेर आलास, तरी तुला मी काहीतरी काम दिलेलं आहे. काय काम आहे, तर तुला काहीतरी मी असं दिलेलं आहे की त्याच्यातून एक काहीतरी दिवा दिला आहे, त्या दिव्यातून प्रकाश येत राहील, तो इतरांना काय होईल, मार्गदर्शक होईल. हे गुरुकृपाशीर्वाद. म्हणजे तुम्हालाच नसतो तो, तर तुमच्या पुढच्या पिढीला आणि तुमच्या परिसरात तुम्ही जिथे जिथे जाल, काम कराल, राहाल, फिराल, त्या सगळ्यांमधून तो तुमचा गुरुचा आशीर्वाद आहे, तो त्या सगळ्यांना प्रवाहित होत राहतो. म्हणून म्हटलं ना, ते अनबाउंड स्पिरिट जे आहेत, कुठेही जन्म घेतात, त्यांचं काय, देवाला त्यांची पण काळजी आहे. बघा, देवाने कोणाला सोडलं नाही आहे, तुम्हाला पण घेतलं, त्याच्यासाठी आपल्याला घेतलं त्याने, बरोबर की नाही. तुमच्या माध्यमातून तो त्यांना ती शक्ती जी आहे, कृपाशीर्वाद, तो प्रवाहित होत राहतो. तर असा हा जो गुरु कृपाशीर्वाद आहे, तो कर्म विमोचन या माध्यमातून गुरूंनी तुम्हाला काय केलं, ती पोकळी ती भरून काढली आणि तुम्हाला गुरु कृपाशीर्वाद भरून दिला. तो आता पण हे त्याच्यासाठी अजून दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे, प्रतिमा दिल्या आहेत ना दादाने. हा एक दिला साधन, तुम्हाला कृपाशीर्वाद दिला, तुम्हाला संकटातून मोका गेला आणि तो आशीर्वाद निरंतर दिला. श्रीफळ दिला पूजनाला. पुढे श्रीफळाच्या नंतर पूजन करता करता काही दिवसांनी आपण काय करतो, भक्तवेकांना काय करतो आपण, नंतर प्रतिमा देतो ना, ती साई शक आणि इतर प्रतिमा. त्याचं काय करतो आपण, पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी अनुष्ठान मांडतो. आत्ता झाली ना होळी पौर्णिमा, अनुष्ठान मांडतो. म्हणजे काय करतो, पौर्णिमा अमावास्या, आत्ता पौर्णिमा झाली, तर पौर्णिमा अनुष्ठान म्हणजे काय आणि अमावास्या अनुष्ठान म्हणजे काय, ह्याच्यात काय फरक आहे, ते कशासाठी आहे, म्हणजे थोडासा फरक आहे ना. पौर्णिमेला काय असतं, चंद्र पूर्ण आहे, त्याचा प्रकाश पूर्ण पृथ्वी तलावर येत असतो, बरोबर की नाही. आणि अमावास्येला काय असतं, चंद्राचा प्रकाश लुप्त असतो तो, आणि मग त्यावेळी काय असतं, तेव्हा परलोकात त्यावेळी पौर्णिमा असते. असं दादा याच्यामध्ये आलेलं आहे मागे वाक्य, की जेव्हा दादांचा जन्म अमावास्येला झाला का, तेव्हा परलोकात पूर्ण अवस्था असते चंद्राची, आणि इथे पृथ्वी तलावर तेव्हा अमावास्या असते. तर म्हणजे त्यावेळी आत्मिक शक्ती जास्तीत जास्त कार्यरत असतो तो दिवस म्हणजे अमावास्या. आणि पौर्णिमा म्हणजे जेव्हा दैहिक शक्ती आहे, म्हणून आपण म्हणतो ना, सगळी गाणी बघा कशावरती असतात, पौर्णिमेच्या चंद्रावरती गाणी असतात. अमावास्येवरती गाणी आहेत का, अशी प्रेयसी चालले आहेत किंवा कोण चालले, अमावास्येला भूतं दाखवतील, म्हणजे काय, कारण ते आत्म्याशी जोडलेले आहेत ना. तर पौर्णिमा म्हणजे आपल्या संपूर्ण देह इंद्रिय याच्यावरती काय करतात, ते त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे ती दैहिक शक्तीला जास्त जोडलेली आहे. त्याला जी दैहिक शक्ती तुमची बॅलन्स राहावी, समतोल राहावी, त्याच्यात पण जास्त होता कामा नाही ना, बरोबर की नाही. ती जास्त झाली तरी त्रासदायक आहे. तर दैहिक अवस्था आहे ती व्यवस्थित राहावी, समतोल राहावा, म्हणून जे अनुष्ठान आहे ते पौर्णिमेचं अनुष्ठान आहे प्रतिमांचं. आणि अमावास्या अनुष्ठान कशासाठी आहे, तर तुमची जी आत्मिक शक्ती ती कमी होऊ नये,
ती पण बहुतेक आपली आत्मिक शक्ती काय होतं कमी होते आणि देहिक वाढते. तर देहिक निरोगी राहावी, बॅलन्स राहावी आणि आत्मिक शक्ती कमी होऊ नये, ती व्यवस्थित राहावी, त्याचा पण समतोल साधावा यासाठी ती अमावस्या अनुष्ठान. म्हणून हे 2 अनुष्ठान आपल्याला प्रतिमांसाठी दिलेलं आहे, पौर्णिमा अनुष्ठान आणि अमावस्या अनुष्ठान. कळलं हे का करायचं असं अनुष्ठान हे 2? तर कोणता रे अमावस्येला मी अनुष्ठान, त्याच्यातला मुख्य भाग आहे, त्याच्यामध्ये परत सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यामध्ये सगळं केलं, मी विडा ठेवला, हे केलं ते केलं, फुलं वाहिली. पण त्याच्यातला मुख्य भाग काय आहे त्याच्यावरती, त्या दिवसाचा मुख्य भाग काय त्या दिवशी अनुष्ठानातला? अनुष्ठानाला काय केलं? होळी पौर्णिमेला काय केलं? प्रतिमांचं अनुष्ठान मांडलं आणि काय केलं? हां, ते सगळं ते अनुष्ठान, ते सगळं त्याचे केलेलं तुम्ही. पृथ्वीतत्व काढलं, नंतर स्वस्तिक काढलं, खाली पृथ्वीतत्व काढलं, प्रतिमा ठेवलं, फुलं वाहिली, गंध वाहिली, हळद कुंकू उदबत्ती निरंजन केलं. पुढे काय केलं? हां, आरती म्हटली आणि ओंकार साधना आहे ना. अनुष्ठानाचा सगळ्यात मुख्य भाग म्हणजे ओंकार साधना आहे. साधना म्हणजे साधना हा भाग जो आहे शब्दब्रह्म, त्याच्यातून ते प्रतिमा काय सांगितलं. तर इथे मी जर असं बसलो, तर समजा विचार करा, मी हा माईक चालू आहे, कळलं काय? जोपर्यंत ते शब्द उमटत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळलं नाही. तसं देवाला जे काय सांगायचं आहे ते ओंकार साधनेतून आहे. म्हणजे प्रतिमा अनुष्ठान तुम्ही सगळं माईक केलं आहे, साफसूफ केलं आहे, सगळं केलं आहे, अगं छान केलं आहे, सगळं लाईट बीट लावले, अंधार केला आहे, कमी केला आहे, पण तुम्ही साधनाच केली नाही. जसं मी आता सांगितलं सगळ्यांनी केलं, छान टेबल वगैरे मांडले, पण मी ओंकार साधनाच केली नाही. ते अनुष्ठानाला किंमत काय? फक्त तुम्हाला आठवण की बघा अनुष्ठान काय मांडायचं. एक भाग थोडासा असेल त्याच्यात 10% 5% तुम्हाला फायदा होणार, पण त्या दिवशी मुख्य काय आहे अनुष्ठानाच्या दिवशी? तर ओंकार साधना करणे. कळलं की नाही? म्हणजे अनुष्ठानात पौर्णिमा अमावस्येला अनुष्ठानाचा मुख्य भाग काय आहे? तर साधना करणे, हा शब्द महत्त्वाचा आहे. बाकी तुम्ही ते हळदीचं राहिलं, नीट बरोबर आलं नाही, ती रांगोळी बरोबर आली नाही, फूल मिळालं नाही, अष्टगंध मिळालं नाही, उदबत्ती विजून गेली, तुपाला निरंजनाची वात बरोबर पेटली नाही, हे काय बाहेर टेबल बरोबर नाही, हे सगळं बरोबर नाही. समजा गड्या असं पडलं आहे, पण तुम्हाला माझा शब्द ऐकू आला काय बरोबर? बरोबर की नाही? हे सगळं नीटनेटकेपणासाठी, प्रसन्नतेसाठी ते सगळं आवश्यक आहे. पण मुख्य भाग काय, मी आता जे काय बोलते ते तुम्हाला ऐकू आलं तर ह्या सगळ्या जे मांडलं आहे त्याचा अर्थ आहे. बरोबर की नाही? तसं संपूर्ण अनुष्ठानाचा मुख्य भाग म्हणजे ओंकार साधना करणं. पौर्णिमा आणि अमावस्या इतर दिवशी तर आहेच, पण त्या दिवशी काय सांगितलं, त्या दिवशी त्या शक्ती विशेष कार्यरत असतं आणि त्याचं ते बॅलन्स करते. म्हणून पौर्णिमा अनुष्ठान आणि प्रतिमा आणि अमावस्या अनुष्ठान प्रतिमा याचं महत्त्व काय ते तुम्हाला आता मी सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपण जे गुरुने दिले साधना करत राहिल्यानंतर आत्मिक शक्ती स्थिर होते, देहिक शक्ती निरोगी होते आणि आत्मिक देहिक आणि कर्मवलय सगळ्यांची काया वाचा मन या सगळ्यांची गती काय होतं एक समान होते आणि त्याच्यातून तुमच्यामध्ये काय होतं, तुमचं देहिक माध्यम आहे ते विकसित होतं. किती आहेत त्याच्यामध्ये? देहामध्ये किती माध्यम आहेत एकूण? किती माध्यम आहेत? किती माध्यम आहे देहामध्ये आपल्या? म्हटलं ना आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण झालेले सगळे शक्तिपीठाचे त्यांनी घेतले ती मुलाखत, शक्तिपीठ प्रार्थना. आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण? म्हणजे कोण? तुमच्या देहात कोण आहे? आत्मा तर आहेच. आम्ही म्हणजे कोण? दादाने शब्द म्हटलं त्याच्यामध्ये, माध्यम म्हटलं ना मी, कोणती माध्यम होती? आम्ही गुरुभक्त कोण? आम्ही म्हणजे 19 माध्यम होते, तरी मुलाखत घेतली होती मागच्या वेळी. हां बरोबर नाही? पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राणकोश 15 झाले, मन बुद्धी चित्त अहंकार. 5 15 आणि 4 19 अशी 19 माध्यम आपल्या देहात आहेत. ती काय होतं त्या गुरुशक्तीने गुरुकृपाशीर्वादाने विकसित करणं हे आपलं काम आहे. आणि त्याच्यातून हळूहळू तुमच्या जीवनामध्ये गुरूंचा कृपाशीर्वाद तुमच्यामधून इतरांना पण त्याचा लाभ व्हायला लागतो आणि तुमचं जीवन कसं आकृती 5 आकृती 5 काढा. हे बघा गुरु
परिपूर्ण जीवन आहे ना. हां, हे बघा, ऋणानुबंध परत्वे परिपूर्ण जीवन म्हणजे काय, तुमचे जे 4 ऋणानुबंध आहेत, जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृपितृ आणि इतरे जन, हे 4ही सगळे 90 अंश आणि पूर्ण झालं. आणि त्याला गुरूंच्या कृपाशीर्वादाने काय होतं, देवाधिक ऋणानुबंध हा त्याला योग्य प्रकारे जोडला जातो. म्हणजे आपण म्हणतो तर इम्बॅलन्स करत नाही, आपण स्वतःच्या मनाने केलं तर काय होतं, देवाधिक ऋणानुबंध इम्बॅलन्स करतो. पण गुरूंच्या कृपाशीर्वादाने जेव्हा तो देवाधिक ऋणानुबंध जोडला जातो तेव्हा तो काय होतं, हे सगळं बॅलन्स होतं आणि तुमचं जीवन कसं होतं, पूर्ण वर्तुळ पूर्ण केव्हा होतं, 360 अंश असताना 90 90 90 90 असं हे परिपूर्ण जीवन तुमच्या जीवनामध्ये रूपांतर होतं. असं हे जे आहे. आणि पुढचा जन्म असतो तो कसा होतो मग, याच्यातून परिपूर्ण जीवनातून तुम्ही जाता, ते कुठे जाता पुढे, मग तुम्ही जाता ना, गमन करता, म्हणजे तुम्ही मृत्यू पावल्यानंतर 5व्या लोकात जाता. आणि तुम्ही जेव्हा येता, आगमन होतं आपलं, गमन आणि आगमन. गमन म्हणजे मृत्यूलोकी जाणे आणि म्हणजे मृत्यू पावणे, आणि आगमन म्हणजे परत जन्म घेणे. कसं होतं ते, गुरु अंश म्हणून तुम्ही जन्म घेता. जेव्हा तुम्हाला हे प्राप्त होतं पूर्ण, आणि त्याच्यातून काय होतं, अंश, गुरु वंश जाऊन, म्हणजे आपला असतो तो मनुष्य वंश आहे आणि गुरु देतात तो गुरूंचा अंश म्हणून आपण जन्माला येतो, त्यांचा आशीर्वाद घेऊन येतो. आणि त्याच्यातून जे आहे सगळं जे कार्य आहे गुरूंचं ते आपल्या माध्यमातून घडायला लागतं. तर अशा प्रकारे हे सगळे दादाने जे दिलेलं जे आहे ते कर्म विमोचन, त्याच्यातून ओंकार साधनेतून समाधान आणि सत्कर्मयुक्त जन्म होतो. आता त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, कर्माधीन आणि कर्म अधीन. इथे ते दिलं नाही आहे. याच्यामध्ये काय फरक आहे, गुरूंनी विमोचन केलं, कर्म विमोचन केलं म्हणजे थोडक्यात काय केलं, त्याने सांगितलं तुम्ही कर्माधीन होतात आणि तुम्हाला गुरूंनी अंश केलं म्हणजे काय केलं, कर्म अधीन केलं. कर्म विमोचन म्हणजे कर्म अधीन केलं म्हणजे काय, फरक आहे थोडासा शब्दामध्ये फरक आहे. कर्माधीन आणि कर्म अधीन म्हणजे काय, कर्म तुमच्या अधीन नव्हतं. मी म्हटलं ना, आपल्या काय करतात, वासना इच्छा आपल्या जबरदस्ती काहीतरी करायला लावतात. म्हणजे कर्म काय करतात, तुमच्याकडून त्याचं काम करून घेतात, इच्छा वासना बरोबर. म्हणजे कर्म तुमच्या ताब्यात नाही आहे. जे माझ्याकडून घडलं इच्छा वासनेने ते सगळं मला काय करतं, आता जबरदस्ती माझ्याकडून कामं होत आहेत, त्याच्यातून मला समाधान नाही आहे. मग गुरूंनी काय केलं, तुमच्या इच्छा वासना कमी केला, तुम्हाला साधन दिलं, सगळं बॅलन्स करून दिलं आणि तुम्हाला गुरु अंश म्हणून जन्म दिला. ह्याच्यातून तुम्ही साधना करायला लागता, गुरूंचं कार्य करायला लागता आणि याच्यामधून काय होतं, ते कर्म काय केलं तुम्ही आता अधीन केलं तुम्ही त्याला. म्हणजे एक समजा आता घोडा आहे समजा किंवा बैलगाडी आहे, तर बैलगाडी ती काय केलं, ते बैल चाललेत, तुम्ही गाडीत बसले धक्के खात, एक बैल वाटेल तिथे चाललेत, बरोबर की नाही. तुम्हाला जायचं इकडे, एक बैलगाडी चालली तिकडे, तुम्ही किती पण त्याला हे करता, चाबूक मारताय, ओढत आहे, बैलचे तुमच्या ताब्यात आहेत का, ते नाही आहेत. मग त्यामुळे तुम्हाला कुठेतरी खड्ड्यात घालतात, त्यामुळे तुम्ही मग डोक्याला हात घालता. हे काय झालं, तुमचं कर्माधीन अवस्था. म्हणजे बैलाने तुम्हाला अधीन केलं आहे, त्याच्या ताब्यात तुम्ही गेलात, बरोबर ना, कर्माधीन. आणि कर्माधीन म्हणजे काय, समजा तुम्ही ते चांगलं त्यांना बैलांना व्यसन घातलं, बरोबर की नाही, आणि चांगलं धरलं ते व्यसन मजबूत आणि बरोबर लगाम घेतला आणि कारण ते बैल कुठेतरी जायला लागलं, त्याला चाबूक मारला, शेपटी पेरली आणि त्याला तुमचा जो रस्ता आहे तुम्ही आखलेला आहे, गुरूंनी आखलेला आहे, त्याच्यावर तुम्ही जायला लागलात, तर काय झालं, ते बैल तुम्ही काय केलं, आता ताब्यात घेतली. म्हणजे काय केलं, ते कर्म आहे ते काय केलं, तुम्ही तुमच्या अधीन केलं, म्हणजे तुम्ही त्याचे आता खरे मालक झालात. ही अवस्था आहे म्हणजे ती गुरूंनी तुम्हाला करून दिली, म्हणजे कर्म विमोचन. नाही तर काय, बैल म्हणतात मला तिकडे गवत दिसतं, मी तिकडे चाललो, हा म्हणतो मी पण चाललो, दोन्ही बैल चाललो तिकडे. तसं कर्म आपल्याला भल तिकडे नेतं, ते तिकडे नेऊ न देता गुरूंनी दिलेल्या रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे. हे जे गुरूंनी तुम्हाला शक्ती दिली, ही जी ती कर्मविमोचनाची शक्ती, बरं. हे थोडक्यात साध्या शब्दामध्ये सांगितलं. आणि याच्यातून पुढे आकृती 6, हे चांगलं केलं मला, अभिषेकचे धन्यवाद आणि अमोलचे मला चांगलं नाही. आणि महेश पहिले त्यांनी या गोष्टी काढून दिल्या आणि सगळे त्याचं प्रेझेंटेशनला करता येतं, म्हणजे आकृतीसोबत बोलता येतं. नाही तर ते फराळ काढणं फार वेळ गेला असतं माझं. तर हे तुम्हाला कसं होतं बघा, आता वरती बघितलं तर दिसेल हे सुख, शांती, समाधान. आता समाधान कसं आहे, सुख आणि शांती तुमच्या जीवनात किती खरं म्हटलं तर 25% सुख आहे, हां, देहाला सुख आहे ते 25% आहे, शांती किती आहे 25% आहे, आणि साधना आहे
ती काय आहे साधना, आणि त्याच्यातून निर्माण काय होतं समाधान. समाधान आपोआप निर्माण होत नाही, ते साधनेतून निर्माण होतं. हे दोन मिळून भाग किती होते 50%. आणि याच्यातून काय झालं तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या कर्मविमोचन घडल्यानंतर अशी अवस्था येते. त्याच्यासाठी काय मात्र करायला पाहिजे तुम्हाला, नित्य ओंकार साधना आवश्यक आहे. मग याच्यातून काय होतं पुढे तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगले कर्म घडायला लागतात. तुमच्या जीवनात अनुकूल कर्म येतील, पण त्यावेळी तुम्ही काय करता, त्या कर्माची तुम्ही बचत करता. बघा आता मला समजा मी जेवायला गेलो कुठेतरी, बरोबर की नाही, त्यानं सांगितलं तुम्हाला पार्सल दिलं, एवढा मोठा बॉक्स दिला जेवणाचा. तर तुम्हाला काय माहिती आहे की मला एवढंच पाहिजे, उगीच जबरदस्ती खाणार नाही आणि उलटी करणार नाही तुम्ही. मग तुम्ही काय करणार, बाबा मला एवढं पुरत नाही, पुरे झालं एवढं. तुम्ही काय करणार, एखादा गरजू असेल, कोण भुकेला असेल त्याला देऊन टाकाल ना ते उरलेलं. हे तुम्ही काय करता, तुमच्या कर्माची बचत करता, सत्कर्माची. तसं तुम्हाला पैसा आला, पगार आला, त्याचा काय एक भाग आहे, किंवा वेळ आहे तुमच्याकडे, वेळ काय टिवल्या बावल्याकडे तुम्ही फिरणार नाही इकडे तिकडे, काय करणार. तर माझा काय कोणाला सदुपयोग आहे का, कोणाचं काम करता येतं आहे का, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही वेळ पण पैसा पैसा आपलं एक सिंपल उदाहरण म्हणून दिलं. कुठलं म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट आहे देवाने चांगल्या प्रकारे दिली, अनुकूल दिली आहे, वेळेच्या रूपात असू दे, शक्तीच्या रूपात असू दे, पैशाच्या रूपात असू दे, ज्ञानाच्या रूपात असू दे, त्याचं काय करता तुम्ही, इतरांसाठी त्याचा काहीतरी फायदा काय होईल याचा तुम्ही वापर करायला लागता. त्याच्यातून काय होतं, तुमच्या अनुकूल कर्माची बचत होते. म्हणजे काय होतं, तुम्ही जे खर्च करता स्वतःसाठी न करता जेव्हा आपण इतरांसाठी खर्च करतो, ही जी अनुकूल कर्म, त्याच्यातून काय होतं, तुमच्या कर्माची बचत सुरू होते. आणि तुमच्या जीवन काय म्हणतात त्याला, साकार झालं म्हणतो ना, सद्गुरू साकार निराकार, तसं तुमचं जीवन पण एक साकार स्वरूपात प्रगट झालं. आणि त्याच्यातून पुढचं जीवन आहे त्याची तरतूद व्हायला लागते. याच्यामध्ये दुसरं एक मी मागच्या सांगितलं होतं की मागच्या मुलाखतीत आलं होतं ते, याच्यात आता ते येणार नाही मला वाटतं ते. तर तुमची साधना आहे ते तुम्ही किती महत्त्व आहे, मागचे ते दिलेलं आहे त्या मुलाखतीत. साधनेला किती महत्त्व आहे दिवसभरातल्या. साधना बघा किती आहे तिथे, 25% आहेत ना सगळे, नित्य साधना 25%. म्हणजे साधना 25%च आहे. मग सुख शांती समाधान सगळं निर्माण होतं सगळ्यातून. 75% महत्त्व कशाला पुढे उरलेला भाग, हे एक गणित आहे याच्यातलं. आणि दुसरं गणित काय मागच्या सांगितलेलं मी केली, संपूर्ण अनुष्ठान मांडलं, पौर्णिमेचं अनुष्ठान मांडलं, अमावस्येचं मांडलं, दररोज साधना केली. पुढे सकाळी उठून साधना केली, पुढे काय, मागचे अभिषेकने उत्तर दिलं होतं बरोबर. साधनेचं महत्त्व पुढे काय, दिवसभर आपले आचार विचार उच्चार, त्या साधनेतून तुम्ही गुरु काय करायचं, तुम्हाला शक्ती देतात. बघा तुम्हाला मी काहीतरी पैसे दिले, 100 रुपये दिले, तर 100 रुपयेतून तुम्ही काय पण आणू शकता ना. 100 रुपये तुम्ही ओढवून टाकले, काहीतरी जाऊन तिथे काहीतरी एक घेतलं, काहीतरी भलतं जे आपल्याला पसत नाही असं काहीतरी खाल्लं पाहिलं आणि ते काय नाही वाया गेले. ते तसं शक्ती आहे, गुरूंनी दिलेली शक्ती आहे, तिचा वापर तुम्ही कसा करता दिवसभरात. आचार विचार आणि उच्चार, म्हणजे उच्चार पण बरोबर पाहिजे, विचार पण चांगले पाहिजेत, आणि आचार म्हणजे प्रत्यक्ष लोकांना दिसतं तो आपला आचार असतो. कधी आपला आचार चुकीचा दिसेल पण तो त्याच्यामागचा विचार बरोबर असतो, बरोबर की नाही. आचार विचार आणि उच्चार हे तिन्ही काय पाहिजे तुमचे त्या साधनेतून जी शक्ती निर्माण झाली त्याच्यातून योग्य प्रकारे करता आलं पाहिजे. तर ती काय आलं तर तुम्ही गुरुमार्गी झाला. नाहीतर मी साधना केली पण वाटेल तसं वागलो, वाटेल तसं बोललो आणि वाटेल तसे माझे विचार ठेवले, तर काय झालं, ती साधनेचा तुम्ही काय केलं, त्या शक्तीचा दुरुपयोग केला. म्हणजे तुम्हाला पैसे आले पण तुम्ही ते उडवले. जसे लोक असतात ना, काही दारुडे लोक वगैरे असतात, व्यसनामध्ये पैसे खर्च करतात, पगार येतो त्यांना पण बायकोपर्यंत पगार पोचतच नाही. काय होतं, वाटेत कोणतरी मित्र भेटतात आणि बसले घ्यायला कुठेतरी बाटली घेऊन. आहेत असे ना बरेच उदाहरणं अजून पण आहेत. मला लहानपणी वाटायचं की लोक दारू कसे पितात, पण काय होतं जीवनामध्ये दुःख येतं आणि त्याला कोणतरी भेटतं की हा सोल्युशन आहे माझ्याकडे, चल हा मार्ग आहे, आणि ते लोक असे चुकीच्या मार्गाला जातात. तसं तुम्हाला गुरु शक्ती देत आहेत, पण तुम्ही जर मी साधना घ्या, आता मी सेवक आहे किंवा मी सेवक म्हणजे कोण, जो साधना करतो तो सेवक. म्हणजे आम्ही सेवक असं म्हणत नाही मी, दादाने सांगितलं जो नित्य साधना करतो तो सेवक. आरती साधना असू दे, ओंकार साधना असू दे. आरती काय आपण रोज करू शकत नाही, पण ओंकार साधना प्रत्येकाला प्रतिमा दिल्यानंतर
करणं आवश्यक आहे, ते सगळे सेवक आहेत. तर मी सेवक तुम्हाला केल्याने तुमच्यावर काहीतरी दादांनी गुरूंनी जबाबदारी टाकली आणि ती जर आपण वाटेल तसं वागलो तर काय झालं, तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद तुम्ही तो काय ना वाया घालवला, बरोबर की नाही. म्हणजे ती तुमच्यावर जबाबदारी आहे. तर आचार विचार आणि उच्चार आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गाप्रमाणे असायला हवे, ते सांभाळणं म्हणजे काय झालं, तुम्ही गुरुमार्गी झाला. तर याच्या प्रकारे जर तुम्ही हे निरंतर करत राहिलात तर त्याच्यातून पुढे तुमचा जो जन्म होईल पुढचा तो काय होईल, 5व्या लोकातून होईल, गुरु अंश म्हणून जन्माला याल आणि गुरूंचं कार्य पुढच्या जन्मीसुद्धा तुमच्याकडून नित्य प्रकारे घडेल. शेवटची आकृती राहिली ना एखादा. आता याच्यात सगळं दिलेलं आहे. आपण आजची ही सगळी मुलाखत जी ऐकली त्याचं सगळ्याच्यामध्ये सार दिलेलं आहे. ₹1.25 अर्थ पण याच्यामध्ये दिलेला आहे बघा काय आहे. तर स्थूल देहामध्ये आपण इथून येऊया डावीकडून. स्थूल देहामध्ये 2 कोश आहेत, कुठले, अन्नमय आणि प्राणमय, बरोबर आहे. ते अविकसित असतात, म्हणजे ते झाले 4 आणे. नंतर सूक्ष्म देह आणि कारणदेह याच्यामध्ये कुठले देह आहेत, आपले कोश आहेत, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे किती झालं, याला किती महत्त्व आहे, 12 आणे, बरोबर की नाही, 75% म्हणूया आपण, किंवा 12 आणे. आणि 3 देह आणि 5 कोश हे मिळून काय आला, ₹12, म्हणजे सगळे विकसित झालं हे. तर काय आला, ₹12 म्हणजे ते विकसित जीवन झालं. तर विकसित जीवनातले 3 देह आणि 5 कोश म्हणजे ₹12. त्याच्यामध्ये गुरुकृपा आशीर्वाद किती आहे सांगितलं, फक्त 25%. बघा, साधनेतून गुरु शक्ती देतात किती, 4 आणे येते, फक्त ₹4, 4 आणे. आणि झालो आता एक सवा, ती आहे ना आरतीमध्ये, तुम्हा आलून या देवा, म्हणजे काय झालं, तो पूर्ण ₹1.25 झाला. म्हणजे ₹1.25 का, पूर्वी ₹1.25 होता ना, त्याचं ते सगळं ते याचं विश्लेषण केले, ₹1.25 म्हणजे काय. आणि त्या परत्वे ₹1.25 अर्पण केला म्हणजे गुरु कृपा आशीर्वाद परत्वे विकसित जीवन, आपली वाटचाल सुरू झाली की समजा त्या गुरूंना आपण ₹100 अर्पण केला. तो त्या ₹100 एवढं महत्त्व आहे. आता आपण ₹11 ठेवतो, ते तसं तसंच आहे, ते त्याचा अर्थ. हे काय सगळं दिलं ना विश्लेषण. स्थूल देहामध्ये अविकसित 2 कोश आहेत, अन्नमय आणि प्राणमय. ते किती, त्याचं महत्त्व आहे 4 आणे, अविकसित आहेत ना ते. मग पुढे काय, सूक्ष्मदेह आणि कारणदेह 3 कोश आहेत, कुठले आहेत, दिसते तुम्हाला लांबून, तिकडे वाचता वरती वाचत जाते ते, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आहे ना, हे 3 कोश. हे किती आले तुमचे, 12 आणे. ते विकसित केले तर विकसित झाले. आणि मग 3 देह आणि 5 कोश हे सगळे जर तुम्ही विकसित केलं, अविकसितमधून विकसित केल्या सगळ्यांना, तर काय झालं, ₹12 झाला. म्हणजे विकसित जीवन म्हणजे ₹12 झाला, एकत्र सगळे झाले. त्या विकसित जीवनामध्ये 3 देह 5 कोश म्हणजे ₹12 अधिक जेव्हा तुम्ही गुरूंच्या पायाशी येता तेव्हा काय होतं, गुरु तुम्हाला आशीर्वाद देतात, कृपा आशीर्वाद, तो किती आहे, 4 आणे. आणि मग म्हणजे काय होतं, मी आता गुरूंच्या पायाशी एकरूप झालो. आता एकच सवा शब्द तो वापरला आहे, म्हणजे एक सवा म्हणजे 1 आणि 4 आणे. तुम्हाला म्हणजे ₹1.25 एकत्र झालं, ₹1 आणि 4 आणे, म्हणजे गुरूंचा कृपाशीर्वाद आणि माझं विकसित जीवन मी गुरूंच्या आधारे केलेलं आहे. ते असा ₹1.25 गुरूंना अर्पण करणं अपेक्षित आहे. ₹100 देतो म्हणजे हा आहे तो, म्हणजे त्याला आपण ₹11 म्हणतो, तेच झालं ते. असं केलं तर तुम्ही खरं गुरुमार्गी तोच ₹100 गुरूंना अभिप्रेत आहे. असं तुम्ही प्रत्येक सेवक किंवा भक्तभाव यांनी या प्रकारे जीवनपद्धती आपली अंगीकारायला हवी. तर आपण आता इथे मुलाखत आपण आता थांबूया, आपण आता जयघोष करूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दादा परम समर्था.